माहिती नाहीये त्यांना मी सांगतो की माझं नाव धनंजय गोखले आणि मला तुम्ही धनंजय म्हणा, डीजी म्हणा, सर म्हणू नका असं मी नेहमी सांगतो. डीजी म्हटलं तरी चालेल. आणि माझा नंबर आहे 9822031915. आजचं जे गमती जमतीचं सेशन आहे ते शिकायला शिकवायचं कसं, या नावामध्येच इतके छान गप्पा झाल्या आता सुरुवातीला, की शिकायला शिकवायचं कसं आहे का शिकवायला शिकायचं कसं आहे, असं बरंच काय 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 आहे. बघूया आपण काय होतं त्याच्यामध्ये. काय हे एका नाटकाच्या नांदीमध्ये आहे. जाणून या अवसान नसोनी महत्कृत्य शिरी घेतो, असं नांदी आहे एक. पंचतुंड नररुंड मालधर. त्याच्यामध्ये मला माहिती आहे हे जाणून या अवसान नसोनी फॅसिलिटेशन हा सब्जेक्ट अनेक वर्ष चालणारा आहे. गेली 98 पासून आजपर्यंत मी या फील्डमध्ये आहे. तरी सुद्धा नवीन काहीतरी येत असतं आणि हे एका तासामध्ये काय सांगणार हा प्रश्न आहे. त्यामुळे अवत्वम माम अथर्व शीर्षामध्ये जरी मी म्हटलं की माझं मलाच रक्षण करायचं, तरी आज मी खरोखर विनंती करतोय तुम्हाला की सांभाळा बाबा. 60 मिनिटाचं कटथ्रोट टाइमलाईन आहे. एक 5-7 मिनिटं उशीर होईल, पण फार हे असं काहीच पुढे जाऊन चालणार नाहीये. धनुष्य जड आहे. बघूया आपण सगळे मिळून पेलूया ते. शिकायला शिकवायचं कसं, असं सगळं गंमत आहे. याच्यामध्ये एक प्रश्न आहे. आधी प्रत्येकाने विचार करा, उत्तर दिलं तरी सुद्धा चालेल, की हे ज्यावेळेला मी नाव सांगितलं की शिकायला शिकवायचं कसं, त्यावेळेला किती जण मनात आले, किती माणसं मनात आली? एक शिकणारा आणि एक शिकवणारा. म्हणजे ज्याला मला शिकायचं कसं हे शिकवायचंय तो, आणि मी स्वतः, असं बऱ्याचदा मनामध्ये येतं. मात्र हे समजून घेत असताना एक गोष्ट आपण पक्क मनात ठेवायची, की मला स्वतःलाच शिकायला शिकवायचं कसं हा प्रश्न नाही का येऊ शकत. दुसऱ्याला शिकायला शिकवायचं कसं हा पटकन मनामध्ये येतो प्रश्न, की ह्याला मी शिकायला शिकू कसं. हा ठीक आहे, पण मग ह्यालाच्याऐवजी ह्याला असं केलं तर मी माझं मलाच शिकायला आहे. आणि शिकणं हे लाईफ लॉंग ऍक्टिव्हिटी आहे. दुसऱ्यांचं असू दे, आधी माझं स्वतःचं, की मी स्वतःच मला शिकायला कसं शिकवू. अव अनुचानम अवशिष्यम या जोडीमध्ये माझा जो गुरु आहे तो माझ्यातल्या शिष्याला सतत शिष्य कसा ठेवेल हा विचारही तेवढाच झाला पाहिजे. आणि हा विचार ज्या वेळेला होतो त्यावेळेला पलीकडच्या माणसाला सुद्धा आनंदाने शिकायला शिकवायचं कसं जमायला लागतं. हा बेस आहे आज. आणि मग गणित पुढची सोपी होती. पण त्याच्या आधी एक केस देतोय मी तुम्हाला. 112 लोक आहेत, त्यामुळे भरपूर पर्स्पेक्टिव्ह होऊ शकतात. तुम्ही तुमच्या नोट्स काढल्यात तरी सुद्धा चालतील आणि चॅटवर टाकल्यात तरी सुद्धा चालेल. जनरली मीटिंग झाल्या मीटिंग एंड करायच्या आधी मी चॅट सगळी वाचतो, नाहीतर रेकॉर्ड तरी करतो चॅटची सगळी. केस अशी आहे की एक ग्रुप आहे सिनियर सिटीजन्सचा, आणि त्यांना झूम मीटिंग कसं वापरतात हे शिकायचं. दे वॉन्ट टू लर्न हाऊ टू यूज झूम मीटिंग ॲप्लिकेशन. तर मी एक 2-3 मिनिटं देतो. त्याच्यामध्ये तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही तुमच्या वहीवर लिहिलं तरी चालेल, किंवा चॅटमध्ये लिहून टाकलं तरी सुद्धा चालेल, काहीच प्रश्न नाही. ते उत्तर फार महत्वाचं आहे. तुमचं जे उत्तर येणार आहे ना त्याच्यामध्ये चूकही नसणार आहे, पण चुकणं शक्यच नाहीये तुमचं उत्तर, हे मला गॅरंटी आहे. त्यामुळे तुमचं उत्तर प्रामाणिकपणे लिहा, सांगा. मी वाट बघतो, मी चॅटवर वाट बघतोय तुमची. मी चॅटवर लिहिलं तरी सुद्धा चालेल. ग्रुप ऑफ सिनियर सिटीजन्स वॉन्ट टू लर्न झूम मीटिंग ॲप्लिकेशन, आणि तुम्हाला ते करायचं आहे. तर हे कसं करणार? 2 मिनिटं मी थांबतो. ओके. केस परत सांगतो. हे समोर दिसतात ते सिनियर सिटीजन्स आहेत. त्यांना झूम मीटिंग शिकायची आहे. तर कसं करूया, काय करूया आपण? व्हिडिओ रेकॉर्डिंगचा डेमो देऊया असं कोणीतरी सांगितलं. मग स्टेप बाय स्टेप त्यांना गाईड करू असं सांगितलं. वा, गुगल का नाही करायचं असं? एक टेक्नो सॅव्ही ग्रुप करू, शो देम वन्स, मेक स्टेप वाईज पिक्चर्स,
गिव्हिंग नंबर्स, वा क्या बात आहे. एकमेकाला दुसऱ्याला विचारायला सांगा. दे कॅच होल्ड ऑफ वन हू नोज अमंग देम, आणि मग तसं त्यांचे शिकू शकतो. रिमोट ऍक्सेस देऊन शिकू शकतो. वेदर दे हॅव अँड्रॉइड फोन्स बघून घ्या एकदा काय आहे तसं. असं वा वा, छान आहे छान आहे. आपल्याकडे अजून एक 30-40 सेकंद आहेत. मी थांबणार आहे तोपर्यंत, काही काळजी करू नका. फर्स्ट क्लास. सिट विथ देम, हेल्प देम, मेक देम स्टार्ट झूम मीटिंग. त्यांच्याबरोबर सुरू करा. वा वा, छान आहे छान आहे. त्यांना समजावून सांगताना सोबत घेऊन सांगावं लागेल, कारण थोडा घाबरून जातात काही वेळेला. वा वा वा, छान आहे छान आहे छान आहे, मस्त मस्त. जकास. आता ही उत्तरं लक्षात ठेवा बरं का सगळ्यांनी तशी. वा वा, छान छान. बघा सगळे छान छान लिहितात काय 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 काय. टेल देम स्टेप टू एंटर द मीटिंग. द सिनियर सिटीजन्सच्या ग्रुपला झूम मीटिंग काय आहे हे सांगता लागेल, त्यानंतर त्यांना ते सांगावं लागेल. वा वा वा, फर्स्ट क्लास, फॅन्टॅस्टिक. आता काय झालं याच्यामध्ये, तुम्ही किती म्हटलं किंवा आपण किती म्हटलं तरी हे ना आपण खरोखर शिकू शकू का? आपण नाही शिकू शकत, खरंच नाही शिकू शकणार आपण. अरे असं कसं म्हणतो, नाही शिकू शकणार. आणि इथेच आजच्या विषयाचं खरं गुपित आहे. काहीही केलं तरी आपण त्यांना झूम मीटिंग कशी वापरायची ही शिकवूच शकत नाही. आपण काय करू शकतो की त्यांना ते झूम मीटिंग शिकायचं कसं हे आपण शिकू शकतो. म्हणून आजचा विषय आहे शिकायला शिकवायचं कसं. कारण लर्निंग हा चॉईस असतो. आणि काल आपल्या भगवद्गीतेच्या सेशनमध्ये अनेक लोकांनी याबद्दल सांगितलं. त्यामुळे पुढे जायच्या आधी मला भगवद्गीतेच्या ग्रुपवरच्या अनेक लोकांचे मनापासून आभार मानायचे. तुम्ही जर का त्यावेळेला हे सांगितलं नसतं त्यावेळेला मी पण रेसिप्रोकेशन केलं नसतं. पण तुम्ही ज्या पद्धतीने लावून धरलं, पटकन सांगितलं की हो, त्यामुळे या सगळ्या सेशनचा तयार झालेला आहे. तर या लोकांना, या सिनियर सिटीजनना समोर आहेत ते, आपण त्यांना झूम कसं वापरायचं शिकूच शकणार नाही. त्यांना झूम शिकायचंय, त्यामुळे त्यांना ते शिकायचं कसं ह्याच्याबद्दल गायडन्स देणं. अनेक लोकांनी अनेक प्रश्न पाठवले त्या सेशन बद्दल की हे आम्हाला शिकायचंय, हे आम्हाला शिकायचंय, हे आम्हाला शिकायचंय, हे पण शिकायचंय, आहे कसं करायचं. एक सगळ्यात मोठं लक्षात ठेवायचं, शिकायला शिकवायचं कसं हा प्रश्न पक्का सतत लक्षात राहायला पाहिजे. त्यांना काही शिकवता येणार नाही मला. आणि हे करत असताना पंचतत्व ही पहिली लक्षात ठेवायची. आज मी थोडेच काही मुद्दे सांगणार आहे. 60 मिनिटांमध्ये काय होईल तेवढं आपण बघणार आहोत. पंचतत्व शिकणार आहोत. पहिल्यांदी की हे जेव्हा मनात येईल माझ्या की अरे हा जो ग्रुप आहे सगळा, त्यांना झूम मीटिंग शिकवायची, तर मेथड्स कडे जायच्या आधी मी पहिला विचार करीन पार्टिसिपंट्स. हे पहिलं तत्व झालं. दुसरा असा विचार करीन की वेळ किती आहे एकंदर, म्हणजे त्यांना किती वेळ आहे, मला किती वेळ आहे, वेळ कुठली आहे हा पण एखादा विचारू शकतो. तिसरा असा विचार करीन की बाबा रे मेथड काय घेऊ शकतो मी. चौथा असा विचार करू शकतो की त्यांना शिकायला शिकवण्यासाठी म्हणून टूल्स काय काय आहेत माझ्याकडे, किंवा टूल्स मी काय काय वापरू शकतो. आणि सगळ्यात महत्वाचं असं येतं की बाबा या शिकण्याचं उद्दिष्ट काय आहे. त्याला म्हणतात लर्निंग ऑब्जेक्टिव्ह. शिकायला शिकवायचं कसं यामधली पहिली स्टेप येते ही पंचतत्वांची जाणीव. ही पंचतत्व कुठली आहेत, या पंचतत्वामध्ये एक एक तत्वात शिरून जवळजवळ 2-2 महिन्याचा अभ्यास आहे, कमीत कमी. म्हणजे माझ्याकडे जे फॅसिलिटेटर शिकायला येतात त्यांचा तो मोठा कोर्स असतो आणि सांगतोच की बाबा हे 2 ते 3 वर्षाची प्रॅक्टिस आहे, तो रियाज आहे, आणि हे पंचस्वर आहेत सगळे झकास. तर एक कुठले पंचतत्व आहेत, एक तर पहिलं येतं की बाबा रे हे पार्टिसिपंट्स कोण आहेत, मग त्यांची डेमोग्राफी काय, पीपल डेमोग्राफी कुठे आहेत ते, त्यांचं वय काय, त्यांचं मॅरिटल स्टेटस काय आहे, त्यांचं सेक्स काय, त्यांचा धर्म कुठला आहे, त्यांचे कसे वाढले ते काय आहे, सगळं म्हणजे डेमोग्राफी बघायला लागेल मला. अगदी जिओग्राफिकल डेमोग्राफी सुद्धा बघायला लागेल. सगळं जे काही सेन्सेक्स मध्ये धरलं आहे ते सगळं ओके, ते बघून मग पुढे जावं लागेल एकदम. मग सायकोलॉजी काय आहे त्यांची, सायकोलॉजिकल प्रेफरन्सेस काय आहेत, कोणी डेटा ओरिएंटेड असेल, कोणी पिक्चर ओरिएंटेड असेल, कोणाला भविष्याची धाव असेल, कोणाला भूतकाळाची ओढ असेल,
काय नक्की सायकोलॉजी? त्या सायकोलॉजीमध्ये सुद्धा एकंदर कॉन्स्टिट्युशनल सायकोलॉजी काय आणि आत्ता सध्या तो कुठल्या मनामध्ये आहे, कुठल्या विचारामध्ये आहे, हे काही सगळं लक्षात ठेवू नका. आपली गंमत सांगतोय मी, की शिकायला शिकवायचं कसं याच्यामध्ये ह्या गोष्टींचा विचार करायला हरकत नाही. कल्चर काय आहे बाबा? कल्चर म्हणजे कलेक्शन ऑफ बिलीफ्स. हे यांचे कलेक्शन ऑफ बिलीफ्स कसे आहे, ते कसे वाढवले, त्यांना कसे वाढले गेलेत, कुठल्या समाजात वाढलेत, ते काय कल्चर आहे आणि यांची क्षमता काय काय, कॉम्पिटन्सी म्हणजे अबिलिटी टू परफॉर्म. तर यांच्या क्षमता काय काय. आता ह्याच्यापैकी सगळंच मला कळेल अशातला भाग नाही, पण निदान ह्याच्यातल्या काही गोष्टी तरी मला कळू शकतात. पंचतत्वातल्या पहिल्या तत्वापैकी एखादी गोष्ट मला समजली. चला, शिकायला शिकवायचं कसं, 5 तत्व समजून घ्यायची. 5 तत्वामध्ये पहिलं तत्व कुठलं? पीपल. मग दुसरं वेळ बाबा, अवेलेबिलिटी. आणि वेळ म्हणजे मला हे लोक कधी वेळ देणार आहेत, दुपारी देणार आहेत का, सकाळी देणार आहेत का, रात्री देणार आहेत का, देणारच नाहीयेत, आठवड्यातनं 2दा देणार आहेत का, आठवड्यातनं 1दा देणार आहेत, आणि एकंदरीत ती लोक किती वेळ देणार आहेत मला. 10 मिनिटं देणार आहेत, 40 मिनिटं देणार आहेत, 50 मिनिटं देणार आहेत, 70 मिनिटं देणार आहेत, किती वेळ देणार आहेत. बघा, अजून मी शिकायचं कसं हे सांगायला सुरुवात नाही केलेली. मी पण अजून मनामध्ये काही आणलेलं नाहीये. पण त्यांना शिकायचं कसं हे जर का मला शिकवायचं असेल, तर मला ह्या काही गोष्टीचं भान असणं गरजेचं आहे. मग पीपल ज्यावेळेला असं म्हणतो, त्यावेळेला मी म्हणेन की त्वमेव केवलम कर्तासी धर्तासी हर्तासी. नंतर काय येतं अथर्वशीर्षामध्ये? त्वमेव सर्वम खल्विदम ब्रह्मासी त्वम वायू. या अथर्वशीर्षावर मधल्या ऋचा इथे कळतात की लोक कोण आहेत बघ. आणि मग वेळ, अवदक्षिणातात, ही वेळ इथे येते. भगवद्गीतेमध्ये सुद्धा श्रीकृष्णाने हा विचार नक्की केला असेल की नाही, किंवा वेळ किती आहे आता इथे, ह्या अर्जुनाला तिथून इथपर्यंत पोहोचवायचं 5 मिनिटं आहे, 10 मिनिटं आहेत, 15 मिनिटं आहेत, किती वेळ माझ्याकडे आहे, हा विचार केला असेल. अर्जुन कुठे आहे, अर्जुन कसा वाढलाय, तो कुठे वाढलाय, त्याची आत्ताची सायकोलॉजिकल स्टेट काय आहे, तो कल्चर कसं आहे, त्याच्या अबिलिटीज कशा आहेत, या बेसिसवर त्यांनी पुढे त्याचं संपूर्ण सरमन, त्याचं पुढचं सेशन तयार केलेलं आहे तसं. मग पुढचा प्रश्न पडतो की यांना शिकवायचं मेथड काय बाबा. म्हणजे इंटरॅक्टिव्ह करायचं आहे, इंटरॅक्टिव्ह फिजिकली जाऊन करणार आहोत आपण, काय इंटरॅक्टिव्ह व्हर्च्युअली करणार आहोत, काय मेथड काय असणार आहे. अच्छा, तिसरं तत्व ते आहे का, बर बर बर. मग हे एकंदर टूल काय, म्हणजे आपण कशी वापरणार आहोत, टेक्नॉलॉजी काय वापरणार आहोत आपण, व्हिडिओ रेकॉर्डिंग करणार आहोत का, त्यांना काही आपण चित्र काढून देणार आहोत का, ऑडिओ रेकॉर्ड करून चित्र, मग पहिलं चित्र बघा, दुसरं चित्र बघा, असं काही सांगणार आहोत, काय काय नक्की टेक्नॉलॉजी कशी वापरणार आहोत आपण त्यांच्याकडे. आणि इन्फ्रास्ट्रक्चर काय बाबा यांच्याकडे, हे सगळे फोनवर शिकणारे झूम काय, यांच्याकडे प्रत्येकाकडे लॅपटॉप आहे, तो लॅपटॉप कुठला आहे मग नक्की, मॅकवर वापरतायत का, तो फोन आयपॅड आहे त्यांच्याकडे का, फोन iOS वरचा आहे का अँड्रॉइड वरचा आहे, हो हे पण समजून घ्यावं लागेल. आता तुम्ही जी उत्तरं आली चॅटवर ती बघण्यासारखी आहेत, पण आपण काय म्हणायचं, आता सिस्टमॅटिक जातोय आपण. अवत्वम माम असं ज्यावेळेला म्हणतो त्यावेळेला सिस्टीम महत्वाची आहे. त्वम विष्णू अवधातारम त्वमेव केवलम धर्तासी. त्यामुळे पहिलं पाऊल प्रोसेसनीच पडलं पाहिजे. मग प्रोसेस काय, पंचतत्व समजून घ्यायची शिकायचं कसं म्हटल्यानंतर. पहिलं पीपल, दुसरं टाइम, तिसरं मेथड, चौथं टूल्स, आणि 5वं आता ह्याच्यामधलं सगळ्यात महत्वाचं कुठलं, असं काही नाही सगळ्यात महत्वाचं. आपल्या अंगातली जी पंचतत्व आहेत, भूमी रापो नलो निलो नभा, सगळ्यात महत्वाचं कुठलंच नाही, सगळी महत्वाची. मग 5वं तत्व येतं लर्निंग ऑब्जेक्टिव्ह. अरे ह्यांना नक्की करायचंय काय, हे जे म्हणतात आम्हाला शिकायचं, नक्की काय शिकायचं यांना. मग त्यांना होस्ट म्हणून काय करायचं ते शिकायचं आहे का, त्यांना गेस्ट म्हणून काय शिकायचं आहे का, त्यांना ब्रेकआउट रूम्स पर्यंत कंट्रोल करता आला पाहिजे, मर्जिंग मीटिंग्स आलं पाहिजे, काय नक्की करायचं काय त्यांना त्यांचं. बरं, नुसतं समजून घ्यायचं आहे, काय इंटरेस्ट वाढवायचा आहे का, जमलं पाहिजे असं पण आहे. त्यांनी कुठे मला सांगितलं होतं झूम मीटिंग वापरायला पाहिजे, असं काही नाही. त्यांनी सांगितलं होतं आम्हाला झूम मीटिंग शिकायची. अरे अच्छा, मग स्कोप क्लिअर केल्याशिवाय मी कसं काय करू. मग आता पंचतत्व कुठली झाली, लोक, वेळ, पद्धत, टूल्स उपकरण, आणि नक्की पोचायचंय कुठे, शिकायला शिकवायचं कसं, काय शिकायला शिकवायचंय. मग ते लर्निंग ऑब्जेक्टिव्ह. मग ही पंचतत्व. मग त्याच्यामध्ये कसं असेल, नॉलेज शिकाय का, स्किल का, ऍटिट्यूड, ज्ञानयोग का, भक्तियोग का, कर्मयोग, काय नक्की करायचंय काय, हे शिकवणाऱ्याला माहिती पाहिजे. मला झूम मीटिंग काय माहिती नसेल तरी चालेल सुरुवातीला, त्याच्यासाठी मी एक्सपर्ट आणू शकतो. मी जर का त्यांना झूम मीटिंग शिकायची कशी हे शिकवणार असेल,
तर मला ह्या गोष्टींचा उपयोग करावा लागेल आणि मग पाहिजे तिथे एक्सपर्ट्स मला घेता येतील. मग आपण आता क्विज घेऊ. चला उत्तर द्या सगळ्यांनी पटापट. फार नाही, 2-3च प्रश्न आहेत फक्त. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट मेन्शन बाय मी ॲज 5 एलिमेंट्स? या खालच्यापैकी कुठलं 5 एलिमेंट नाहीये 5 एलिमेंट्स पैकी? अल्फा टेम्परेचर, बीटा पीपल, चार्ली लर्निंग ऑब्जेक्टिव्स, डी टूल्स. कोण बनेगा करोडपती? पहिला प्रश्न 5,000 रुपयाला. उत्तर काय मी आता सांगणार नाहीये का सांगूया? 5 एलिमेंट्स कुठली होती? पुढचा प्रश्न बघूया आपण. विच ऑफ द फॉलोइंग इज मेन्शन बाय डीजी ॲज अ कॉम्पोनंट ऑफ 5 एलिमेंट्स? टेम्परेचर ह्याच्यापैकी 5 एलिमेंट्स पैकी कुठला भाग आहे? टेम्परेचर 5 एलिमेंट्स आहे का? वॉटर अरेंजमेंट 5 एलिमेंट आहे का? लर्निंग ऑब्जेक्टिव्ह 5 एलिमेंट्स आहे का? ट्रेनिंग मटेरियल 5 एलिमेंट्स आहे का? अच्छा, बरं, चला उत्तर द्या. आपण नंतर बघू, आता जाऊ दे. तुमचं तुम्ही लिहून ठेवा, याच्यावर दिलं तरी हो चालेल. तिसरा प्रश्न. फॅसिलिटेटर जो शिकवणार आहे तो. आता फॅसिलिटेशन म्हणजे काय बघू थोडं पुढे जाऊन. अ फॅसिलिटेटर इज रिव्हिविंग द कन्स्ट्रेंट्स ऑन द बँडविड्थ युजर्स. म्हणजे काय बँडविड्थ आहे त्यांच्याकडे, हॉटस्पॉट आहे का ब्रॉडबँड आहे, ब्रॉडबँडची कपॅसिटी काय, बँडविड्थ काय, तो याच्यावर विचार करतोय. फॅसिलिटेटर इज रिव्हिविंग द कन्स्ट्रेंट्स ऑन द बँडविड्थ युजर्स व्हाईल झूम मीटिंग. Which of the 5 elements of the 5 elements the facilitator is paying attention to? तो फॅसिलिटेटर लर्निंग ऑब्जेक्टिव्हला लक्ष देतोय का, टूल कडे लक्ष देतोय का, लोकांकडे लक्ष देतोय का, मेथड कडे लक्ष देतोय? विच ऑफ द फॉलोइंग? ज्याला शिकायचं कसं आहे, शिकवत असताना मी ज्याला ह्याचा विचार करेन त्याला मी नक्की काय करतोय? अच्छा, लर्निंग ऑब्जेक्टिव्ह. आता काही लोकांना वाटेल की इतकं का हळूहळू चाललंय, इथेच गडबड होते. आणि फॅसिलिटेशन याचा अर्थ दरवेळेला मोठ्या समुदायाला ट्रेनिंग देणं असा होत नाही. शिकायचं कसं हे कुठेही मला उपयोगी पडतं. अगदी मीटिंग मध्ये सुद्धा. मग 10 लोकांची मीटिंग असेल तरी सुद्धा मला जे सांगायचं आहे ते त्यांनी कसं समजून घेतलं पाहिजे, मला जे सांगायचं ते मी त्यांना समजून सांगूच शकत नाही. याच्यावर माझा विश्वास जोपर्यंत बसणार नाही तोपर्यंत त्यांच्यामध्ये समजून घेण्याची ॲबिलिटी मी निर्माण करू शकत नाही. मोठी चूक इथेच होते की मी मला जे म्हणायचंय ते त्यांना समजून सांगायला चालतो. असं होणारच नाही कधी. मला जे म्हणायचं आहे ते समजून कसं घ्यायचं हे मी त्यांना सांगतो आणि मग माझं म्हणणं ते समजून घ्यायला लागतात. सो समजून घेणं इज नॉट माय ऍक्टिव्हिटी. समजून घेणं हे त्या पलीकडची ऍक्टिव्हिटी आहे ती. मग ते समजून कसं घ्यायचं हे मला त्यांना सांगायचं की बघा अशा पद्धतीने घ्या. त्यामुळे या आता जो पुढची काय 50 मिनिटं चालेल हे दरवेळेला असं ट्रेनर, ट्रेनिंग, क्लासरूम असं नका बघू. 2 माणसांमध्ये, भगवद्गीतेमध्ये काय आहे शेवटी, श्रीकृष्ण त्याला जे म्हणायचं ते अर्जुनाला समजून सांगूच शकत नाहीये. तो अर्जुनाला हळूहळू हळूहळू असं सांगतोय की मला जे म्हणायचंय ते तू समजावून घे आणि तुला ते समजावून कसं घ्यायचं याच्यासाठी मी तुला ढकलतोय. आणि मग त्याचे प्रश्न सुरू होतात. म्हणून प्रश्न तशी उत्तर. अर्जुनाचे प्रश्न येणं याचा अर्थ तो आता समजून घ्यायला सुरुवात झाली. अँड दॅट्स वेअर दिस पर्टिक्युलर पार्ट लाईज इन. चला आपण आता काय करूया, आपण याच्या प्रश्नांची एकदा उत्तर देऊन टाकू. पहिला प्रश्न होता या चारांपैकी 5 एलिमेंट्स कुठलं नाही? ऑब्विसली टेम्परेचर. टेम्परेचर 5 एलिमेंट्स नाहीये. आपली 5 एलिमेंट्स कुठली आहेत? पीपल, टाइम, टूल, मेथड, लर्निंग ऑब्जेक्टिव्ह. त्यामुळे अल्फा हे बरोबर उत्तर आहे. दुसरं, विच ऑफ द फॉलोइंग इज मेन्शन ॲज अ कॉम्पोनंट? टेम्परेचर तर कॉम्पोनंट नाहीये, वॉटर अरेंजमेंट सुद्धा कॉम्पोनंट नाहीये, ट्रेनिंग मटेरियल सुद्धा कॉम्पोनंट नाहीये 5 एलिमेंटचा. लर्निंग ऑब्जेक्टिव्ह ते आहे. लर्निंग ऑब्जेक्टिव्ह पक्का, ते महत्वाचं. आणि फॅसिलिटेटर ज्याला बँडविड्थ वरच्या कन्स्ट्रेंट्स चेक करतोय याचा अर्थ तो लर्निंग ऑब्जेक्टिव्हवर लक्ष देत नाहीये, पीपलवर लक्ष देत नाहीये, मेथडवर लक्ष देत नाही. तो टूल बघतोय. टूल म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर सुद्धा आलं त्याच्यामध्ये. बँडविड्थ कशामध्ये आलं? इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये आलं. त्याच्याकडे लक्ष देतोय. तर आता कळलं असेल तुम्हाला बरोबर उत्तर काय कसं ते. 5,000चा चेक घेतला असेल तर तुम्ही घ्यायला हरकत नाही. तुमची तुम्हीच सही करा, पण मला काय आता सही करता येणार नाही. तुम्ही ठेवून द्या तुमच्याकडे 5,000चा चेक. आता पुढच्या पडावाला जाऊ. आजची लर्निंग ऑब्जेक्टिव्ह काय आहेत आपली? आजची लर्निंग ऑब्जेक्टिव्ह काय आहेत? तर या सगळ्या गडबडीमध्ये
मला तुम्हाला असं समजून घ्यायला सांगायचं आहे की बाबा रे 5 एलिमेंट्स कुठली आहेत ही तुम्ही समजून घ्या. मला तुम्हाला समजून घेता येणार नाहीये. मी अड्डमोजक्या स्लाइड्स सांगणार, मी काहीतरी बोलणार, पण ते बोलणं म्हणजे तुमचं समजणं नाही. तुमच्याकडे ज्यावेळेला समजून घेण्याची वृत्ती आणि कृती तयार होईल त्यावेळेला मी जे म्हणतोय ते तुम्हाला समजेल. कदाचित मला जे सांगता येणार नाही ते सुद्धा समजून घेण्याची कुवत तुमच्यामध्ये येईल. आणि म्हणून पहिलं लर्निंग ऑब्जेक्टिव्ह असे, ऍट द एंड ऑफ दिस पर्टिक्युलर सेशन नॉट मी बट पार्टिसिपंट्स, म्हणजे आता जर का मी फॅसिलिटेटर असं धरलं तर उरलेले 123 जण, वा काय नंबर आहे 1 2 3, उरलेले 123 जण हे पार्टिसिपंट्स आहेत. मग लर्निंग ऑब्जेक्टिव्ह कोणाचं? फॅसिलिटेटरचं नाही. लर्निंग ऑब्जेक्टिव्ह हे पार्टिसिपंट्स आहे. पार्टिसिपंट शॅल बी एबल टू रिस्टेट ऍटलीस्ट 3 आउट ऑफ 5 एलिमेंट्स. मी त्यांना 5 एलिमेंट्स कुठली शिकवू नाही शकणार आहे, पण त्यांनी मात्र शेवटी रिस्टेट केली पाहिजेत. आणि म्हणून मला त्यांना ती 5 एलिमेंट शिकायची कशी, समजून कशी घ्यायची हे समजावं लागणार आहे. आणि म्हणून मग मी क्विजेस वापरल्या, उदाहरणं दिली, लँडिंग केलं, केस वापरली. त्या केसवर ना म्हणजे 5 एलिमेंट शिकवलीच नाही का? नाही, 5 एलिमेंट कुठली शिकवणार मी, तुम्हीच समजून घेतलीत ती. नाव यू विल बी एबल टू रिस्टेट ऍटलीस्ट 3 आउट ऑफ 5 एलिमेंट्स. मग आपल्याला सगळ्यांना मिळून फॅसिलिटेशन म्हणजे नक्की काय हे डिफाईन करायचंय. ते 3 डी काय आहेत हे आपल्याला लिस्ट करायचे. म्हणजे मला नाही तुम्हाला. रिस्टेट द पर्पज, की बाबा ह्या डीचं पर्पज काय आहे आणि इव्हॅल्युएशन कशाचं आहे, काय आहे ते टाईप नक्की. आणि एक तरी प्रॉब्लेम मी सेटअप केलेला, तुम्ही जे मला प्रश्न आहेत ते आत्ता जे काही शिकलो होत आपण त्याच्याशी कनेक्ट करता येणार आहे का? प्रत्येक ठिकाणी ऍट द एंड ऑफ दिस पर्टिक्युलर सेशन participants shall be able to restate, they should be able to define, they should be able to list, they should be able to restate, they should be able to list, they should be able to connect. ही पहिलं पाऊल. पार्टिसिपंट समजल्यानंतर मेथड, टूल, टेक्निक आणि एलो. बघा कसा रिदम आहे एलो मध्ये. एलो शिकवणंच कठीण असतं, एलो शिकावं लागतं. आणि म्हणून फॅसिलिटेटरला सुद्धा शिकवावं लागतं की एलो कसं समजून घेणार आहेस असं. मग आपण चला पहिलं लर्निंग ऑब्जेक्टिव्ह तरी अचीव्ह झालं का? आता मी जर का तुम्हाला विचारलं एक तरी एलिमेंट सांगा हो 5 एलिमेंट्स पैकी, एक तरी सांगता येईल का तुम्हाला? हा येत असेल तर लिहून काढा, एकच लिहा, जास्ती नका लिहू. दुसरा लिहिला तरी चालेल, तिसरा लिहिला तर फारच आनंद आहे. चला म्हणजे एक तरी झालं. आपण शेवटी अग्रीमेंटवर सही करणार होता, काही काळजी करू नका. हे सगळं झालं का? मग आता आपण जेव्हा म्हटलं की नाही की ही सगळे लर्नर्स हे वृद्ध आहेत, हे सिनियर सिटीजन्स आहेत. मग ते 5 एलिमेंट जे पाहिले आपण, पीपल, टाइम, मेथड, टूल वगैरे, त्यातलं आपण पीपलवर बोलू. डेमोग्राफी म्हटल्यानंतर त्यांचं वय आलं, वय 70+, 65+, कारण सिनियर सिटीजन म्हटलं आपण तसं. अच्छा, म्हणजे ते अडल्ट्स. हो, अडल्ट्स आहेत. अच्छा, कारण अडल्ट लर्निंग प्रिन्सिपल्स आहेत, चाइल्ड लर्निंग प्रिन्सिपल्स वगैरे, ते सगळं बरंच काय काय. आता आपण मेथड मध्ये नको झालं, गंमत बघू. पीपल समजून घेतल्यानंतर हे मेथड काय आहेत. आता प्रिन्सिपल वगैरे शब्द फार मोठे आहेत, ते जाऊ दे. आपण सगळे अडल्ट आहोत की नाही आता, म्हणजे वयाने तरी 18+ आहोत की नाही? बस झालं. 18+ आपण जर का असू तर हे सगळं आपल्याला लागू पडतं. अडल्ट्स आर द पीपल विथ इयर्स ऑफ एक्सपिरियन्स अँड वेल्थ ऑफ इन्फॉर्मेशन. आता ह्या ज्या लोकांना मला शिकवायचं आहे ना, काय शिकवायचं आहे? झूम मीटिंग नाही शिकवायची, समजून घ्या. झूम मीटिंग शिकायची कसं हे शिकवायचंय त्यांना, एवढं लक्षात ठेवा. मी 100 वेळा बोलणार आहे आज वाक्य. बऱ्याचपैकी हे वाक्य समजलं ना तर कम्युनिकेशन मधले जे भांडणं असतात ना, वाद कशामुळे होतात? मी कोणाला तरी काहीतरी शिकवायला जातो तिथे वादाचा मेन मुद्दा असतो. ते नका जाऊ शिकवायला. समजून कसं घ्यायचं एवढं त्यांना शिकवा आणि बाकी त्यांचं त्यांच्याकडे सोडा. माझं म्हणणं हे राहणार नाही. मग काय, माझं म्हणणं तू समजावून घे, त्याच्यासाठी मदत करेन मी तुला, पण माझं म्हणणं तू समजावून घे असं नको. Adults are the people with years of experience and wealth of information. हो, अच्छा, 70 वर्षाच्या माणसाला प्रचंड एक्सपिरियन्स असेल. बरं, ठीक आहे, लक्षात ठेवावं लागेल बाबा. अडल्ट्स हॅव एस्टॅब्लिश व्हॅल्यूज. हो, काही लोक म्हणतील झूम, आपण नाही बाबा, आपण स्वदेशी. सोबत काय मध्ये काय धुमाल चालली होती की नाही, ते काहीतरी लोक म्हणतील, त्यांचे बिलीव्स असतील, काहीतरी ओपिनियन्स असतील काहीतरी. अच्छा, म्हणजे नुसते अडल्ट म्हणून नाही चालत आहे, नुसतं सिनियर सिटीजन म्हणून नाही चालणार आहे. त्यांना शिकायचं कसं शिकवायचं आहे, म्हणजे मला त्यांच्या मन, बुद्धी, शरीर या तिघांकडे लक्ष द्यावं लागणार आहे. आणि म्हणून मला इतकं मनापासून आनंद झाला
आज फॉर्च्युनेटली मला तसं काही फारसं कामही नव्हतं, त्यामुळे म्हटलं चला आज करू. भगवद्गीतेच्या सेशन मधल्या लोकांनी हे सेशन उचलून धरलं, त्यातच सगळं काही आलं. श्रीकृष्णाने अर्जुनाचा हा अभ्यास केलेला होता. अर्जुनाला प्रचंड स्वतःचा काय असेल, आता इयर्स ऑफ एक्सपिरियन्स म्हटलं की मी जरा सॉफिस्टिकेटेड लिहिलंय, कंसात इगो, अडल्ट्स हॅव एस्टॅब्लिश व्हॅल्यूज, बिलीव्स, ओपिनियन, कंसात हेडस्ट्रॉंगनेस किंवा काय म्हणतात त्याला, ते अस्टिडियस वगैरे नाही म्हणणार त्याला मी, पण असं एक हेडस्ट्रॉंगच म्हणू त्याला, की नाही आमचं म्हणणं आमचं खरं, असं असू शकतं काही वेळेला. Adults are the people whose style and pace of learning has probably changed. Oh, अच्छा, 18 वर्षाचे नाही आहेत हे, 40चे नाही आहेत, 50चे नाही आहेत, 60चे नाही आहेत, 65च्या पुढचे आहेत, आणि त्यांना मला झूम मीटिंग नाही शिकवायचे. झूम मीटिंग समजून कशी घ्यायची शिकवायचं. मग मला हे समजून घ्यावं लागेल. आणि adults relate new knowledge and information to previously learned information. अरे च्छा, असं आहे होय. आता काय होतं, सिस्टीम कशी मदतीला येते. त्वम विष्णू अवधातारम त्वमेव केवलम धर्तासी का म्हणायचं. श्रीकृष्णाने सात्विक जो गुण सांगितलाय म्हणजे नक्की काय, की सिस्टीमला धरून जो पुढे जातो, प्रोसेस जो पाळतो, त्याची कामं हलकी होतात, पुढे सोपी होत जातात, आयुष्य सोपं होत जातं. आता जर का मला यांना शिकायचं कसं शिकवायचं असेल, तर पहिली 5 तत्वांमधल्या पीपल जरी म्हटलं, तर पीपलमध्ये अडल्ट आहेत कळल्यानंतर मला हे क्ल्यू मिळाले. ओ अच्छा, त्यांचे एक्सपिरियन्स आहेत. मग आपण एकदा त्यांना विचारून घेऊ की अच्छा ठीक आहे, मग तो माहिती काढून घेऊ, एकदा आपण डायग्नोसिस करून घेऊ त्यांचा. अडल्ट ह्या वेस्ट त्यांचे व्हॅल्यूज वगैरे एकदा समजून घेऊ. का समजून घ्यायचं मी उगाच आपलं इन्फॉर्मेशन काढायची म्हणून. या सगळ्या इन्फॉर्मेशनचा वापर मी कुठे करीन, त्यांना समजून देण्यासाठी. त्यांचाच कॉम्पिटन्सीज, त्यांच्याचकडे असलेले ॲसेट्स, बुद्धीचे, मनाचे, शरीराचे, तेच मी त्यांच्या शिकून घेण्याच्या पद्धतीमध्ये वापरले तर त्यांना सोपं नाही का जाणार. तो मनुष्य उजव्या हाताने सही करतो, मग का उगाच त्याला डाव्या हाताने सही कर म्हणायचं. उजव्या हाताने सही करतो का, ठीक आहे, मग उजव्या हाताने सही करतो ना, मग तिथून त्याला पुढे घेऊन जाऊ शकू. व्हॉट एव्हर इज क्लोज टू द माइंड, बॉडी अँड इंटेलेक्ट, लेट्स स्टार्ट फ्रॉम दॅट रादर दॅन पुलिंग देम समवेअर एल्स. त्यांना हे शिकवायचं आहे मला, तुमच्या सगळ्यात जवळचं जे आहे मनाशी, शरीराशी आणि बुद्धीशी, तिथून वाटचाल सुरू करा आणि झूम मीटिंग कशी आहे ती समजावून घ्या. तुम्हीच समजून घेणार आहात, मी नाही काही करणार. मग हे अडल्ट लर्निंग प्रिन्सिपल्सचे याच्यात एकूण 9 प्रिन्सिपल्स आहेत बरं का. याच्यात मी फक्त 4च सांगतोय, पण प्रत्येक प्रिन्सिपल मला माझं डिझाईन तयार करायला सोपं जातं. दिस इज व्हर्च्युअल एक्झिक्युशन सुरू आहे माझं, डायग्नोसिस सुरू आहे. पण पंचायत काय माहिती का, आता 4.5 मिनिटं मी मागच्या स्लाइडवर घालवली आणि आता मी सांगतोय अडल्ट लर्निंग इज अ मिथ. म्हणजे अडल्ट लर्निंग इज बकवास आहे, अडल्ट लर्निंग इज भंपक अंधश्रद्धा आहे अडल्ट लर्निंग. आणि माझं मत आहे, मी अगदी मोठमोठ्या कॉन्फरन्सेस मध्ये सुद्धा ठासून मांडतो हा विषय, की लेट्स नॉट टॉक अबाउट अडल्ट लर्निंग, बिकॉज हे मी शिकलोय स्वतः, माझ्या अनुभवाचं मला हे पटलंय. एकच ट्रूथ आहे, adults cannot learn. Adults cannot learn. Learning happens only at the child state. त्यामुळे वयाने अडल्ट असतील पण मनाने चाइल्ड असतील तर ते शिकू शकतात, पण वयाने अडल्ट आणि मनाने पण अडल्ट तर शिकू शकणार नाहीत. कारण काय माहितीये का, मागची प्रिन्सिपल्स, वयाने अडल्ट आणि मनाने पण अडल्ट म्हटल्यावर माझं 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 असं धरून ठेवण्याची वृत्ती जास्ती. माझा एक्सपिरियन्स, माझी वेल्थ ऑफ एक्सपिरियन्स, माझे व्हॅल्यूज, माझे बिलीव्स, माझे ओपिनियन्स, माझी स्टाईल, माझी पेस, आला 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 आला. मग एखाद्याला शिकायचं कसं हे जर का शिकवायचं असेल तर त्याला असं सांगावं लागतं, बाबा रे तुझ्यातला अडल्टहूड तू कसा कमी करशील. मग मी जादू काय करतो ॲज अ फॅसिलिटेटर म्हणून, त्या माणसाला हे न कळत पटवून देतो की माझ्यातलं जपलेलं लपलेलं मूल बाहेर आलं की लर्निंग येणारच आहे. लहान मुलाला शिकवावं लागत नाही, मोठ्या माणसाला भाषा शिकावी लागते, लहान मुलं शिकतो. मोठ्या माणसाला कालांतराने जर काही गडबड झाली तर फिजिओथेरपिस्ट कडनं चालावं कसं हे मोठ्या वयात शिकावं लागतं काही वेळेला, लहान मूल चालतं.
and hence adult learning is a myth. अगदी पार शिक्षण तज्ञांच्या कॉन्फरन्समध्ये सुद्धा ठोसून सांगितलेलं आहे मी. यू प्रूव्ह, यू डेमॉन्स्ट्रेट दॅट अडल्ट इज लर्निंग. काय वाटेल ते हारायची तयारी. Whenever somebody is learning, that person can't be in adult state by choice or by force. Otherwise that person will always be in the child state. हे adult लर्निंगचं खरं प्रिन्सिपल. म्हणजे adult लर्निंग म्हणजे मी काय शिकायचं, एखाद्याला शिकायचं कसं हे ज्यावेळेला शिकवायचं असेल त्यावेळेला मी काय करायचं, त्याला मदत करायची. ये चल दोघं मिळून खेळू, तुझं वय 5 करू, तुझं वय 4 करू, आणि म्हणून मी पण 4चा होणार. आणि म्हणून फॅसिलिटेशन जे आहे की नाही, इट्स अ सायन्स ऑफ मेकिंग थिंग्स सिम्पल. सिम्प्लिसिटी इज द ब्युटी. फॅसिलिटेशन इज अन आर्ट टू कंटिन्युअसली कीप द इंटरेस्ट ऑफ द पार्टिसिपंट्स हाय. का बाबा, लहान मुलाचा इंटरेस्ट असा, तो इंटरेस्ट असतोच त्याचा, या ना त्या, त्या ना त्या, या ना त्या, असा असतो, सतत इंटरेस्ट असतो कुठला तरी. अथर्व शीर्षाच्या 4थ्या भागामध्ये रसमुग्धता नावाचा ऑडिओ टाकलेला आहे आपल्या LMS वर. अवश्य आहे का, मी काय म्हणतो ते कळेल. अर्जुनांचा इंटरेस्ट श्रीकृष्णाने लावूनच धरला होता ना. पहिल्या 8 अध्याय 9 अध्याय श्रीकृष्णाने सेकंड पॉइंट खेळलेला आहे. श्रीकृष्ण यूज ब्युटिफुली ऑल दी टेक्निक्स that actually continuously kept Arjuna's interest. तो वाढवत नेला पण कमी होऊन दिला नाही. जो कमी झालेला पहिल्या अध्यायातला हळू 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 करत 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 अगदी व्हिज्युअल इफेक्ट्स पर्यंत 11व्या अध्यायापर्यंत घेऊन गेला. तो VFX सुद्धा आणला 11व्या अध्यायात त्यांनी. चल तुला व्हिज्युअल इफेक्ट दाखवतो, विश्वरूप दर्शन आहे ना, ते पण देतो तुला, तुझा इंटरेस्ट खाली करून देणार नाही. इट्स अ सायन्स ऑफ मेकिंग द थिंग सिम्पल and it's an art of continuously keeping the interest of the participants high. हे डेफिनेशन जर का वापरायची असतील तर माझ्या नावा कॉपीराईट सगळं बिंदास वापरा, किंवा मी स्लाइड मी तुम्हाला करून देईन, फक्त सांगा आहे कुठून घेतलंय ते. अव अनुचानम अवशिष्यम. and it's a task by which participants learn to learn. This is facilitation. So if you wish to say what is facilitation, facilitation is a magic, facilitation is an illusion. One has to be a magician and illusionist if that person wants to be a facilitator. आणि प्रत्येकालाच फॅसिलिटेटर व्हायचं असतं आयुष्यामध्ये. मला जे म्हणायचं आहे ते पलीकडच्या माणसाला मला समजावून द्यायचं आहे ना. आतापासून भाषा बदलायची. मला जे म्हणायचं आहे ते पलीकडच्या माणसाला समजावं अशी यंत्रणा मला तयार करायची. कारण समजून घेणं हे त्याच्या हातात आहे, समजून कसं घ्यायचं हे त्याला सांगणं माझ्या हातात आहे. म्हणून श्रीकृष्ण सुद्धा 3ऱ्या अध्यायात सांगतो, न बुद्धिभेदम जनयेत अज्ञानम कर्मसंगिनाम. त्यांना काय बरोबर काय चूक सांगायला जाऊ नका, जोशयेत सर्व कर्म. आणि म्हणजे शहाणी लोक जी असतात ना, ती ते अशा पद्धतीने सांगतात की जोशयेत, त्या माणसाचा इंटरेस्ट निर्माण होतो, मग त्याचं झालं. सो फॅसिलिटेशन इज अ सायन्स ऑफ मेकिंग द थिंग सिम्पल. इट्स एन आर्ट ऑफ कंटिन्युअसली कीपिंग द इंटरेस्ट ऑफ द पार्टिसिपंट्स हाय, and it's a task by which participants learn to learn. This is the deal. हे फॅसिलिटेशन. मग हे जर का फॅसिलिटेशन करायचं असेल तर आपल्याला 3 Ds आहेत त्याच्यामध्ये. काळजी करू नका, आपली क्विज आली, आता क्विज येणार हळूहळू हळूहळू. डिझाईन म्हणजे व्हर्च्युअल एक्झिक्युशन. तो चित्र काढतो बघा, काय करायचं काय करायचं, ही माणसं कोण आहेत. आता तुम्ही केलंय हे, मी फक्त त्याला एक छान चौकट करतोय. यू आर ऑल मास्टर्स. काय केलं, आपल्या 122 लोकांनी ज्या आयडिया दिल्या त्या सगळ्या आयडिया इतक्या सुंदर होत्या. आता मी काही करत नाहीये, त्या आयडिया वेगवेगळ्या बॉक्समध्ये भरतोय मी छानपैकी. वेगवेगळ्या रंगाच्या आयडिया होत्या, वेगवेगळ्या सायझेसच्या आयडिया होत्या. कोणी पीपलची आयडिया दिली, कोणी टूलची दिली, कोणी मेथडची दिली, कोणी लर्निंग ऑब्जेक्टिव्हची दिली. त्या फक्त मी मांडतोय इकडे तिकडे तिकडे. आणि मग कोणीतरी सांगितलं की अरे असं पण करावं लागेल. म्हणजे त्यांनी डिझाईन सुरू केलं होतं, व्हर्च्युअल एक्झिक्युशन. अथर्वशीर्ष शिकणाऱ्यांना ते हे नक्कीच कळत असेल. त्वम चत्वारि वाक्पदानि. या आधी भगवद्गीता ज्यांनी शिकले आपल्या कोर्समध्ये त्यांना ते पण माहिती असेल. य पश्यति स पश्यति. ज्यांनी पाहिलं त्याला दिसलं. म्हणजे एखाद्याला शिकायचं कसं हे जर का सांगायचं असेल तर त्याला पाहायचं काय हे मला सांगावं लागतं. त्याची दृष्टी बदलायची असते. अर्जुनाला श्रीकृष्णाने दृष्टी दिली, दिव्यम ददामि ते चक्षु 11व्या अध्यायात. त्याने काय त्याला असं काय ऑपरेशन वगैरे नाही केलं, त्याला त्याचा पर्स्पेक्टिव्ह बदलला. असं बघ,
आणि मग तुला समजून काय घ्यायचं ते घे. असं बघितल्यानंतर जे समजून घेणार आहेस ना, तेच मला म्हणायचं आहे. लेट मी कॉन्कर माय अँड युअर पर्स्पेक्टिव्ह, दॅट्स ऑल. त्या दोघांची फोकल पॉइंट्स एकत्र यावेत. दॅट इज डिझाईन, व्हर्च्युअल एक्झिक्युशन. आणि ती दृष्टी एकत्र यावी म्हणून काहीतरी मला तयार करावं लागेल, कंटेंट तयार करावं लागतील. दॅट इज डेव्हलपमेंट. आणि ऍक्च्युली ती दृष्टी एकत्र करण्यासाठी जे काही करावं लागेल ते डिलिव्हरी. मग 3Ds आहेत, ते 3 डायमेन्शन्स आहेत, डिझाईन, डेव्हलपमेंट अँड डिलिव्हरी. डिझाईन म्हणजे काय, तर लर्निंग ऑब्जेक्टिव्ह मी सांगितली. आजच्या 60 मिनिटाची लर्निंग, काल रात्री एक 45 मिनिटं आणि आज सकाळी 50 मिनिटं. यू विल नॉट बिलीव्ह, ही 95 मिनिटं मी ती लर्निंग ऑब्जेक्टिव्ह लिहून काढण्यात इन्व्हेस्ट केली होती. की बाबा या 60 मिनिटामध्ये 60 मिनिटं 100 लोक जरी आली तरी सुद्धा 60 गुणिले 100 म्हणजे 6000 मिनिटांचा खेळ आहे. आणि ही मीटिंग कॉल केले म्हटल्यावर ह्या सगळ्या त्वमेव केवलम करतासी हे 6000 मिनिटांची जबाबदारी मला घ्यायची आहे. पार्टिसिपंटचा 1 मिनिट सुद्धा फुकट घालून द्यायचा नाहीये मला. मग लर्निंग ऑब्जेक्टिव्ह शिकायला काय समजून द्यायचं आहे, मग ते सेशन प्लॅन कसा असेल, त्याचं स्क्रिप्ट कसं असेल, आधी गोष्ट सांगू का आधी मूवी दाखवू का आधी चित्र करू, पण त्याचं स्क्रिप्ट तू कर आधी आणि मग ऍक्च्युअली स्क्रिप्ट लिहायला लाग. मग स्लाईड कशा, जवळजवळ स्लाईड तयार करायला मला 3.5-4 तास लागले. पहिल्या स्लाईड रफ होत्या, म्हणजे अगदी ड्राफ्ट होता. मग त्याच्यात मुवमेंट्स आल्या, मग चित्र आली, मग युनिफॉर्मिटी आली, मग कंटिन्युटी आली, मग टायपोग्राफी आली, मग अॅनिमेशन झाली. असं ते लेयर्स आहेत त्या डेव्हलपमेंटचे. मग स्लाईड झाल्या, मग स्टोरीज सांगायच्यात का, इमेजेस काय वापरायच्यात, मूवीज दाखवायच्यात का, क्विजेस दाखवायच्यात का, असाइनमेंट द्यायच्यात, आधी क्विजेस टाकायच्या का नंतर क्विजेस टाकायच्या, मध्ये मध्ये क्विजेस टाकायच्या का शेवटी टाकायच्या. त्वम चत्वारी वाक्पदानी, माझा राजवाडा हा त्याचा राजवाडा झाला पाहिजे. अथर्वशीर्षामध्ये काय आहे शेवटी, भगवद्गीतेमध्ये काय आहे शेवटी, श्रीकृष्णाला जे दिसत आहे ते अर्जुनाला दाखवायचं आहे. मग त्याच्या पुढे त्याचा निर्णय त्यांनी घ्यायचा. निर्णय तू घे आणि डिलिव्हरी. मग त्यावेळेला एनर्जी मॅनेज करायची मला सगळ्यांचीच, माझी स्वतःची सुद्धा. इमोशनल एनर्जी, फिजिकल एनर्जी, इंटेलेक्च्युअल एनर्जी. हा एनर्जीचा खेळ आहे, ट्रान्झॅक्शन आहे एनर्जीचं, प्रचंड मोठं ट्रान्झॅक्शन आहे. व्हॉइस, बॉडी, मुवमेंट्स, मग त्या फेशियल मुवमेंट्स असतील, हाताच्या मुवमेंट्स असतील, इंटरॅक्शन्स आहेत, लॉजिस्टिक्स मॅनेजमेंट आहे, कितीतरी काय 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 काय. शेवटी खेळ काय चाललाय, शिकायचं कसं हे मला शिकवायचं आहे. आणि म्हणून शिकायचं काय हे मला ठरवावं लागणार आहे, शिकायचं कसं हे पण ठरवावं लागणार आहे, आणि त्याच्यासाठी काय करायचं हे पण मला ठरवावं लागणार आहे. मात्र शिकायचं आहे त्यांनी. इतकी गंमत आहे. मग आता एक गंमत करू आपण. गंमत थोडीशी अशी की ज्यावेळेला मी डिलिव्हरी म्हटली, इथे डिलिव्हरीमध्ये काय म्हटलं, व्हॉइस. व्हॉइस चांगला व्हावा, असा हवा असेल तर एक गंमत आहे. आपण सगळ्यांनी म्हणू, जरा एनर्जी पण येईल, जोरात जोरात म्हणायचा. मी सगळ्यांना म्यूट ठेवलाय, पण तुमच्या घरात जोरात म्हणा. बाकीचे म्हणतील अरे बरं चाललं होतं आता मागची 40 मिनिटं, एकदम का हार्डवाडी करायला लागला. सगळ्यांनी म्हणायचं असं छानपैकी. ज्यांना देवनागरी समजत नसेल एखाद्या वेळेला, त्यांच्यासाठी मी इंग्लिशमध्ये म्हटलंय, आपण 2दाच म्हणायचंय. आता हे कशासाठी, ही प्रॅक्टिस आहे, बोलण्याची प्रॅक्टिस आहे, स्पष्ट शब्दोच्चाराची प्रॅक्टिस आहे, व्हॉइस मॉड्युलेशनची प्रॅक्टिस आहे. गंमत सांगतोय, शिकायचं कसं हे शिकवायचं असेल तर ते शिकवणाऱ्या माणसाला स्वतःवर किती साधना करावी लागते बघा. पण त्याच्यातनं रिवॉर्ड्स भरपूर मिळतात, भरपूर रिवॉर्ड्स मिळतात. चला आपण म्हणूया, अगा गांग गांग का का क. सगळ्यांनी म्हणा, जोरात म्हणा आणि सांगा मला काय होतंय ते. एक झलक देतोय मी. डेलिव्हरीमध्ये काय काय लक्ष ठेवावं लागतं ते. अगा गांग गांग का का क स्पष्ट आलं पाहिजे. गा ह का घक का हा, तो ह घ सगळा स्वच्छ आला पाहिजे. अगा गांग गांग का का क, गा ह का घक का हा, तो ह घ येऊ दे. आणि शेवटची वेळ म्हणू, हा हांग, तो सगळा हाचा उच्चार येऊ दे. आणि बघा श्वास कसा सगळा निघून जातो, एका पुढे एका पुढे एका पुढे हा हा केल्यानंतर 6-7 वेळाच्या पुढे हा म्हणता येत नाही. मग ती एनर्जी, फिजिकल एनर्जी, माझीच एनर्जी का खाली झाली, तर शिकायचं कसं, सांगणार कसं मी त्याला. अर्जुनाची एनर्जी वाढवत असताना श्रीकृष्ण डळमळला असता तर दोघेही म्हणतील, दोघेही घरी जाऊ आपण, दोघेही घरी गेले असते. मग आहा हांग खगांग कांग म्हणा ना माझ्यावर. आहा हांग खगांग कांग, कंग काग खग काक हा. एकदा सगळे म्हणू, अगा गांग गांग का काक,
गा हका घक काक हा, हा हांग खगांग कांग, कंग काग खग काक हा. हे कुठे श्लोक आहेत? अजून एक गंमत करू आणि थांबू. काय मृण्मयी, टंग ट्विस्टर कळला का? आता टंग ट्विस्टर आला बघ. मृण्मयी मगाशी म्हणाली होती. चला हे पण म्हणू. एवढंच आहे फक्त, जास्ती नाही. असं कंटाळा आला ना की हा जोरात म्हणायचा श्लोक. मित्रात्रिपुत्र नेत्राय, जोरात म्हणायचं असं. मित्रात्रिपुत्र नेत्राय त्रैशात्र वशत्रवे. एक पॉइंट फक्त मी सांगतोय तुम्हाला, की बोलणं, व्हॉइस मधली क्लॅरिटी आणण्यासाठी शक्ती. मित्रात्रिपुत्र नेत्राय त्रैशात्र वशत्रवे. शेवटचं म्हणून आता. गोत्रारी गोत्र जत्राय गोत्रात्रेते नमो नमः. कुठे श्लोक आहेत? असं म्हणतात की याच्यामध्ये खूप मोठा अर्थ दडलेला आहे, आणि हे माझे नाही आहेत, त्यामुळे या स्लाइडवर कॉपीराईटचा मार्क नाहीये. हे मी पाठवीन तुम्हाला. कोणी लिहिलेत सापडत नाहीत, लेखकाचं नाव मला माहिती नाहीये, पण आहेत. ही गंमत आहे. चला मग आता आपण पुढे जाऊ. काय काय पाहिलं? 2च प्रश्न आहेत आता. 3 Ds ऑफ फॅसिलिटेशन. मला जे समजले 3 Ds ऑफ फॅसिलिटेशन कुठले आहेत सांगा पाहू. अल्फा, अब 10,000 प्रश्न आता. डिझाईन, डेव्हलपमेंट, डिटर्मिनेशन. अल्फा आहे का बीटा आहे? डिझाईन, डिमार्केशन, डेव्हलपमेंट का चार्ली आहे? डेव्हलपमेंट, डिझाईन, डिलिव्हरी का डेल्टा आहे? डिलिव्हरी, डिझाईन, डिस्क्रिमिनेशन. नक्की काय? तुमचं तुम्ही लिहा, चॅटवर लिहा, तुमच्या इथे लिहा. सो 3 Ds ऑफ फॅसिलिटेशन ॲज एलॅबोरेटेड. अल्फा का बीटा का चार्ली का डेल्टा. मला असं वाटतं की फॅसिलिटेशन फंडामेंटली means making learning simple. True or false? Facilitation fundamentally means making learning simple. True or false? तीसरा प्रश्न. Training is myth, learning is truth. One can only assist else to learn. Training is myth, learning is truth. One can only assist else, of course including self also, to learn. True or false? चकास, मस्त. वंडरफुल. मग क्विज 2 झाले. 3च क्वेश्चन्स होते. आपण याची उत्तर देऊन टाकूया आणि मग शेवटच्या 2 भागामध्ये जाऊया. संपेल 10:35 पर्यंत, 10:30 पर्यंत संपायला पाहिजे ॲज पर सेशन प्लॅन. आणि शेअर करणार आहे मी सेशन प्लॅन तुमच्यावर, जे काय ते ट्रान्सपरंट आहे. पहिल्या प्रश्नाचं उत्तर काय? 3 Ds ऑफ फॅसिलिटेशन. डिझाईन, डेव्हलपमेंट, डिलिव्हरी. मी फक्त सिक्वेन्स बदललाय. चार्ली उत्तर आहे सी. डेव्हलपमेंट, डिझाईन, डिलिव्हरी. खरं डिझाईन, डेव्हलपमेंट, डिलिव्हरी. अगदी सिक्वेन्शियल जात नाही, सगळंच एकत्र चाललेलं असतं. प्रॅक्टिस आहे, प्रॅक्टिस. आपण बघणार आहोत शेवटच्या मुद्द्यामध्ये. फॅसिलिटेशन फंडामेंटली मीन्स मेकिंग द लर्निंग सिम्पल. येस इट इज. इट इज ट्रू. आणि ट्रेनिंग इज मिथ, लर्निंग इज ट्रूथ. येस इट इज ट्रू. ट्रेनिंग इज मिथ. वी कॅनॉट ट्रेन एनीवन. म्हणून मी नेहमी फॅसिलिटेशन शब्द वापरतो. फॅसिलिटेटचा अर्थच मुळात तो आहे. आज डिक्शनरी ओपन करून बघा, फॅसिलिटेटचं मूळ रूप काय इंग्लिशमध्ये, तो कुठल्या भाषेतनं आलाय आणि त्याचा खरा अर्थ काय. फॅसिलिटेट हे इंग्लिशमधलं वर्ब आहे, त्याचं मूळ शोधा आणि त्याचा अर्थ काय तो बघा. मग तुम्हाला एकदम झटक्यात कळून येईल की फॅसिलिटेशन हे मी का असं म्हणतोय. मग मेथड जाता, मग मी लेक्चरेट घेऊ का, सिम्युलेशन्स घेऊ का? सोपं आहे अगदी. आपण 2 मिनिटाची एक क्विज आहे छोटीशी. लेक्चर घेतोय, फक्त लेक्चर, म्हणजे असं एका पुढे नुसतं बोलत चाललं. आपलं भगवद्गीतेच्या सेशनमध्ये लेक्चरचा भाग आहे. सिम्युलेशन्स आहेत, स्टोरी टेलिंग आहे, स्ट्रक्चरिंग आहे, करणं स्ट्रक्चरिंग. काय वाटतं तुम्हाला, मी जर का नुसतं लेक्चर वापरलं तर नॉलेज समजून घेण्यासाठी त्याचा उपयोग जास्त होईल का स्किल्स डेव्हलप करण्यासाठी होईल का ॲटिट्यूड चेंजिंगसाठी होईल? या तुमचं तुम्ही लिहा. आपण काय करतोय, 5 एलिमेंट्स बघतोय फक्त, आणि 5 एलिमेंट्स 1 2 3 4 5 असे नाही आहेत, सगळी एकत्र चालले. आणि म्हणून ही जगलरी आहे. म्हणून मी मगाशी तुम्हाला इल्युजनिस्ट म्हटलं. इल्युजनिस्ट नावाचा फार सुंदर पिक्चर पण आहे. फार सुंदर पिक्चर आहे तो. म्हणजे अशी थ्रिलर आहे ते, आणि फार म्हणजे शेवटचा टर्न फार सुंदर आहे.
नॉलेज, स्किल्स अँड ॲटिट्यूड. बरं, सिम्युलेशन्स म्हणजे काय? पायलटला कसं शिकवलं जातं की ते ऍक्च्युअली सिम्युलेट केलं जातं. कमांडोजना कसं शिकवलं जातं की ते जे काही सिच्युएशन फेस करणार आहेत त्या सिच्युएशन त्यांच्या आजूबाजूला उभ्या केल्या जातात. मग त्याच्यामुळे नॉलेज तयार होईल का, स्किल तयार होईल का, ॲटिट्यूड तयार होईल? स्टोरी टेलिंग मी जर का वापरलं, शेवटी करतोय काय आपण? समोरच्याला शिकायचं कसं शिकवतंय. माझं जर का म्हणणं एखादं मांडायचं असेल, म्हणून मी म्हटलं मीटिंगमध्ये उपयोगाला येतं, 2 जणांच्या डिस्कशनमध्ये उपयोगाला येतं, प्रेझेंटेशनमध्ये उपयोगाला येतं. कोणी लोक सेल्स संवाद साधत असताना पलीकडच्या माणसाला आपलं म्हणणं काय हे आपण कधीच सांगू नये. म्हणजे आपलं म्हणणं काय ते आपण सांगावं, पण ते करत असताना पलीकडच्या माणसाला आपलं म्हणणं काय हे समजून घेण्यासाठी मदत करावी, त्याचा तो भाग हलका करावा. कारण त्यांनी जर का ठरवलं तरच आपलं म्हणणं त्याला समजू शकतं, नाहीतर काय लाख करा, तो नाही तर नाही करणार. क्रिएटिंग, स्ट्रक्चरिंग. हा, तुमचे उत्तर लिहिलीत का? जाऊ आपण आता पुढे. असं आहे. मग लेक्चर फक्त नॉलेज तयार करू शकतं, आणि एखादं पॉवरफुल लेक्चर झालं की थोडा वृत्तीमध्ये अगदी बदल नाही घडला तरी सुद्धा विचारांमध्ये बदल घडू शकतो. म्हणून ॲटिट्यूड मे बी. कारण लर्निंग ऑब्जेक्टिव्ह शेवटी म्हणजे काय की मला काहीतरी करायचं असेल तर मी काय करणार? आणि अथर्व शीर्षे ज्यांचा कोर्स पूर्ण झालाय त्यांनी तर झटकन रुचा सांगितली पाहिजे मला आता इथे. त्वम काय काय शेवटी ते गुणत्रयातीता, देहत्रयातीता, कालत्रयातीता, नंतर काय येतं? त्वम शक्तित्रयात्मक. ज्ञान, कर्म, भक्ती. ज्ञान, कर्म, इच्छा, शक्ती या तिघांचा मिलाप पाहिजे. त्यामुळे मी जेव्हा लेक्चर वापरीन त्यावेळेला फक्त नॉलेजवर येणं शकतं, आणि तेवढंच जर का उद्दिष्ट असेल तर ठीक आहे, पण त्याच्यापेक्षा जास्त उद्दिष्ट असेल तर सगळ्या मेथड्स मला वापराव्या लागतील. मग सिम्युलेशन्स वापरली तर, स्टोरी टेलिंग वापरलं तर फक्त नॉलेज, ॲटिट्यूड, स्ट्रक्चरिंग वापरलं तर स्किल्स अँड नॉलेज. पण ही गंमत अशी नाहीये. पीपल समजलं, मेथड समजलं, टूल बघितलं, एलो बघितला, मोठा फॅक्टर राहिला वेळेचा. सिम्युलेशन्सला वेळ लागतो, लेक्चर पटकन होऊ शकतं, स्ट्रक्चरिंगला जास्ती वेळ लागतो. अरे बापरे, म्हणजे त्या माणसाला माझं म्हणणं काय हे समजावून घेण्यासाठी मला एवढा वेळ करायला लागेल. तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे मला कळलं पाहिजे मी काय नक्की म्हटलं पाहिजे दिलेल्या वेळात, नाही तर पंचायत येईल. अववक्तारम अवश्रोतारम. म्हणून जे आवश्यक तेवढंच, नाहीतर गोंधळ होऊ शकतो. आणि शेवटचा मुद्दा आपण रिव्हिजन करणार होता. कसं झालं, मला कोणाला तरी काहीतरी समजून घेण्यासाठी शिकवायचं आहे. पहिला माझं गणितच बदलून टाकलं सगळं. मला नाही काही कोणाला काही शिकवायचं. मला जे म्हणायचं आहे ते समजून कसं घ्यावं त्यांनी, तेवढं फक्त मी त्यांना सांगणार आहे. मग ती कोण आहेत? पीपल. त्यांना काय शिकायचं आहे किंवा मला त्यांनी काय समजून घ्यावं असं वाटतंय, लर्निंग ऑब्जेक्टिव्ह. कशा पद्धतीने मी समजून त्यांना घेणार आहे असं सांगणार आहे. मेथड, त्यांनी माझं म्हणणं कसं समजून घ्यावं यासाठी मी कुठली उपकरणं वापरणार आहे, टूल्स. आणि या सगळ्या उद्योगासाठी माझ्याकडे वेळ किती आहे? अव दक्षिणातात, अव पुरस्तात, अव उत्तरातात, अव पश्चातात. अथर्व शीर्ष आहे सगळे. मग हेच जर का मी ह्या सगळ्या गोष्टी करणार आहे, तर मी करत असल्यापासून केल्यानंतर प्रत्येक ठिकाणी अवपश्चातात आणलं तर किती सोपं जाईल. एक तर समेटिव्ह, मी खालून सुरू करतो. मी इव्हॅल्युएट कसं करीन? माझं म्हणणं कसं समजावून घ्यावं हे त्यांना समजलं का हे मला समजायला पाहिजे की नाही. मग त्यावेळेला मी त्यांच्या टेस्ट घेईन. समेटिव्ह म्हणजे ज्याला मला कसं समजून घ्यायचं हे समजवायचं आहे त्याची टेस्ट घेणं म्हणजे समेटिव्ह. शेवटी किंवा इंटरिम, की त्याला मी कसं समजावून घ्यायचं समजावून देत असताना मध्ये 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 समजतंय ना कसं समजावून घ्यायचं. समजतंय ना कसं समजावून घ्यायचं. इंटरिम. किंवा हे सगळं करत असतानाच मीच जर का माझ्यावर टेस्ट घेतल्या तर फॉर्मेटिव्ह. किंवा ऐक, हे सगळं करायच्या आधीपासूनच जर का तू टेस्ट घ्यायला लागलास तर डायग्नोस्टिक. काही नाही, गणित सोपं आहे. मला आमटी करायची आहे,
मग आमटी कोणासाठी करायची आहे, आज जेवायला कोण येणार आहे, आमटीसाठी इन्ग्रेडियंट्स काय लागतात मला, मग ही जे काय वरण किंवा आमटी जे काही करायचे ती कुठल्या पद्धतीच्या फोडणीची करायला लागेल. दिस इज डायग्नोस्टिक्स. मग ज्या वेळेला आमटी खाल्ली जाईल, की ज्या वेळेला तो पदार्थ ज्यावेळेला जे जेवणारे जेवतील त्यावेळेला ते म्हणतीलच हा खारट झाले, वाह काय सुंदर झाले, दॅट इज समेटिव्ह. पण ते करायच्या आधी इन्ग्रेडियंट्स तपासण्यापासून आणि नक्की जेवणार आहेत कधी लोक, आणि जेवणार आहेत कधी, बाजूचे आजूबाजूचे पदार्थ काय आहेत का नुसतेच आमटी पिणार आहेत सगळे, हे सगळं समजावून घेत हा डायग्नोस्टिक झाला. अहो पुरस्तात आहे बाबा सगळे फॉर्मेटिव्ह. हा मग तुम्ही आपण ज्यावेळेला आमटी करतो त्यावेळेला टेस्ट नाही का पाहत, बरं झालं का रे, हा जरा जरा तिखट जास्ती झालंय का, हा जरा फोडणी जरा जास्ती झाली का, मीठ जरा फॉर्मेटिव्ह. वेन यू आर डेव्हलपिंग टेक्स्ट इट. आणि इंटरिम सगळ्या पंक्तीला एकदम सगळ्या 10 लोकांना एकदम वाढायच्या आधी दोघांना वाढा आधी, बघ जरा कशी झाली ती इंटरिम आहे ती, आणि थोडी वाढा आणि बघा कसं बरं झालं का, नाही तर थोडंसं मीठ टाकते इंटरिम. आणि सगळ्यात शेवटी हात धुतल्यानंतर कसं काय झालं होतं, सगळ्यात वाह छान झालं ते, काय सुरेख झालं होतं. प्रश्न काय आहे, एखाद्याला समजून कसं घ्यायचं हे ज्यावेळेला मी समजावत असतो ना त्यावेळेला रेसिपी सारखाच खेळ असतो सगळा. सगळ्यात शेवटी समजून कसं घ्यायचं हे टेस्ट करणं आलंच समेटिव्ह, पण तो करत असताना सुद्धा इंटरिम करावा. आणि मी ज्यावेळेला ती रेसिपी तयार करतोय मी त्याला अजून समजायला सुरुवातच केलेली नाही, मी त्याच्या आधीच मी जर का फॉर्मेटिव्ह केलं आणि त्याच्याही आधी एक स्टेप आलो की हे करण्यासाठीच जर का मी मागे कसं आलो. मग बऱ्याचदा लोक काय विचारतात की आमचं ट्रेनिंग इंटरेस्टिंग का होत नाही. आपण सुरुवात समेटिव्हनी केली, सुरुवात डायग्नोसिसनी करायला पाहिजे. काय होतं सांगतो, डायग्नोस्टिक फॉर्मेटिव्ह हे दिसतच नाही कोणाला. हे एका बिल्डिंगच्या पायासारखं असतं, पाया कोणालाच दिसत नाही. पण अशी पण लोक पाहिलेत, पाया काढूनच टाका, पण बिल्डिंग कशी उभी राहील. मग ती लोक म्हणतात ना हे अतिशयोक्ती नाहीये, पाया काढून टाका लोक म्हणत नाहीत. नाही नाही पण हे प्रोजेक्ट मॅनेजमेंट वगैरे काय नको, आपण डिलिव्हरी करू. आता प्रोजेक्ट मॅनेजमेंट आहे म्हणून सगळं चाललंय, नाही नाही हे ट्रेनिंग वगैरे काही नको, डायरेक्ट. काय आहे डायग्नोस्टिक आणि फॉर्मेटिव्ह ना, आगीचा आग विझवणारा जो हा असतो ना फायर एक्सटिंग्विशर, तसं त्यांचं नशीब आहे. ते त्याच्याकडे कोणाचं लक्ष जात नाही. आणि बऱ्याचदा कशाला पाहिजे एवढे, एखाद दुसरा ठेव असं होतं. आग लागल्यानंतर अधिकाने करून घेतलं ते, पण त्याच्यासाठी आग लागावी लागते. फक्त प्रश्न काय आहे, त्याचं महत्व कळावं म्हणून आगी लावणं ह्याच्यासारखी वाईट वृत्ती नाही कुठली. आग लागू नये म्हणून तर तो फायर एक्सटिंग्विशर आहे ना, पण फायर एक्सटिंग्विशरचं महत्व कळावं म्हणून मी जर का आगी लावत बसलो, मग ते श्रीकृष्णाचा 17वा अध्याय आहे, मूढ योनिषु जायते कर्मसंगीषु जायते. मग तो अजून आगी लागणार, ते बघू आपण नंतर गीतेमध्ये. पण श्रीकृष्णाने अर्जुनाला समजावत असताना त्यांनी सगळा विचार केलेला होता. अर्जुन ज्यावेळेला म्हणाला की जा 2 सैन्याच्या मध्ये मला रथ घेऊन चल, तिथूनच त्याचं डायग्नोस्टिक सुरू झालं. अच्छा असं आहे तर श्रीकृष्ण का गप्प होता पहिल्या अध्यायामध्ये, फॉर्मेटिव्ह चालू होतं त्याचं, की ह्याला आता दणका द्यायचा असेल तर दणका द्यायचा का गप्प बसायचं का कशी स्ट्रॅटेजी वापरू, कारण माझं म्हणणं समजावून घेणं याला समजवायचं मला. फॉर्मेटिव्ह. मग इंटरिम काय केलं त्यांनी, थांबला होता तो मध्ये मध्ये. अर्जुनाचे प्रश्न मधल्या मधल्या अध्यायामधले हे त्याचे इंटरिम होतं. आणि 18व्या अध्यायातला 63वा श्लोक समेटिव्ह. नष्टो मोह स्मृतिर्लब्धा तत्प्रसादात मया अच्युतः गतोस्मि स्थित संदेह करिष्ये वचनम तव. फॅन्टॅस्टिक फीडबॅक मिळाला श्रीकृष्णाला. तू जे काही सांगितलंस ना, श्रीकृष्ण म्हणतो मी तुला काहीच सांगितलं नाही. अर्जुन म्हणतो त्यामुळे स्थितोस्मी गतसंदेहा नष्टो मोह, माझा गोंधळ दूर झाला, मी स्थिर झालो, माझ्यामध्ये डायलेमा नाही आता. तुझ्या कृपेनी हे साध्य झालं. तू मला समजावून सांगितलंस ना कसं समजावून घ्यायचं, त्याच्यामुळे मला समजावून घेता आलं. आणि आता इथून पुढे तू सांगशील तेच करीन. त्याच्यावर श्रीकृष्ण तेच म्हणतो यथेच्छसी तथा करू. मी तुला कधीच सांगितलं नाही काय करायचं ते, आता तुला काय समजलंय तसं तू कर. डायग्नोस्टिक, फॉर्मेटिव्ह, इंटरिम, समेटिव्ह. पुन्हा पुन्हा असं भरून येते काय वेळेला. गीतेतल्या लोकांनी, भगवद्गीतेतल्या लोकांनी हे विचारलं, नशीब आहे छान व्हावं. ह्या अशा अँगलनी भगवद्गीता
तो कोर्समध्ये नव्हतं म्हणून म्हटलं तुम्हाला हे पण सांगावं. गंमत काय आहे ते सांगतो तुम्हाला याच्यामध्ये. आता जी लोक असे हे आहेत ना कॅल्क्युलेटिव्ह वगैरे, त्यांच्यासाठी 22-27 झालेत, कदाचित 4 ते 7 मिनिटं उशीर होऊ शकेल. काय मी जर का सगळ्या गोष्टी वापरल्या ना श्रीकृष्णासारख्या, की एखाद्या माणसाला समजावून कसं द्यायचं हे ठरवत असल्यापासून त्यांनी समजावून घेईपर्यंत कायम मी हे जर का फीडबॅक घ्यायला लागलो, डायग्नोस्टिक घेतला प्लस फॉर्मेटिव्ह घेतला प्लस इंटरिम घेतला प्लस समेटिव्ह घेतला, सतत लक्ष आहे माझं. लक्ष कशावर आहे? मी काय सांगतो रे त्याला कळते की नाही, तेव्हा समजून घेतो की नाही माझं म्हणणं. असं जर का केलं तर असा कर्व येतो. आता कर्व आहे कुठला? एक्स ऍक्सिसला टाइम आहे. हे माझं मानणं आहे बरं का. हे मला मागच्या 18 वर्षात 20 वर्ष 22 वर्षामध्ये हे कळलं. आणि मी पाहतो ज्यांनी हे केलं ते झटाझट वर गेले. अगदी छोटे छोटे सुद्धा. त्यांच्या मीटिंग्स कंडक्ट करणं सुधारलं, त्यांचं एका माणसाला सांगणं सुधारलं, सेकंड इन कमांड पटकन तयार व्हायला लागले, कलिगशी बोलणं सुधारलं. आणि काही लोकांना पुढे जाऊन मोठमोठ्याला ट्रेनिंग घ्यायची असतात, तो अजून वेगळा भाग झाला, तो वेगळा झाला. मी फक्त फॉर्मेटिव्ह डायग्नोस्टिक कधी केलंच नाही मी, की आमटी करायच्या आधी किंवा हे करायच्या आधी श्रीकृष्ण पहिल्या अध्यायापासून बडबड करायला लागला असताना तर 18 अध्यायाने 18 अध्यायापेक्षा जास्त लागले असते. इथे फक्त अर्जुनानीच पहिले 9 अध्याय खाल्ले. श्रीकृष्णाने पहिल्या अध्यायात बोलला असता तर त्याच्यामुळे अर्जुनाने अजून 4 अध्याय खाल्ले असते आणि भगवद्गीता 22व्या अध्यायाची झाली असते. फक्त फॉर्मेटिव्ह घेतला, म्हणजे तयार करायला लागल्यामध्ये मग मध्ये घेतला आणि मग फायनल घेतलं. मी फॉर्मेटिव्ह डायग्नोस्टिक घेतलेच नाहीत. आधी सुरू केल्यापासून मी चेकिंगला गेलोच नाही. आणि एकदम समजावून द्यायला सुरुवात केल्यानंतर फॉर्च्युनेटली तरी की शेवटपर्यंत थांबलो नाही. मध्ये मध्ये विचारलं, काय रे बाबा दिसतोय ना रस्ता, काय रे बाबा दिसतोय ना रस्ता, डोळ्यासमोर अंधेरी तर नाही ना आली, काचेवर काही येण्या ना आलं, काइंड ऑफ असं काय त्याला म्हणतात, शेजो हा शब्द आहे, मॉइस्ट आहे ना आलं, मॉइश्चर, हे तरी विचारायला सुरुवात केली. पण काही जण असतात ते एकदम पानात वाढायचंच आणि डायरेक्ट विचारायचं कसं झालंय. पण होतं काय त्याच्यामुळे, ती क्वालिटी गाठण्यासाठी तुम्ही जर का बघितलं, ही जी डॉटेड लाईन मी टाकली आहे डाव्या हाताला एक्स ऍक्सिसला, ती क्वालिटी गाठण्यासाठी मी जर का चारही पद्धतीचं सतत जागतं ठेवलं माझं, तर ती क्वालिटी लवकर येते. नाहीतर थोडं थोडं उशीर व्हायला लागतो. म्हणजे असं नाही म्हणत आहे की जे फक्त शेवटी विचारतात ते कधीच त्या क्वालिटीला पोहोचू नाही शकणार, नाही, पण वेळ लागेल, जास्ती वेळ लागेल. आणि म्हणून प्रॅक्टिसचं महत्व आहे, प्रॅक्टिसचं महत्व आहे. आता हे सगळे कंटेंट माझ्याकडे होते तरी सुद्धा आज सगळे मिळून कालपासून आजपर्यंत जवळजवळ 9.5 तास या प्रेझेंटेशनवर गेलेले आहेत. जवळजवळ 9.5 तास. मला पण माहिती आहे काय काय चुकतंय आता करत असताना, म्हणजे काय अजून चांगलं सांगू शकलो असतो. आणि म्हणून फॉर्मल लर्निंग इज एक्स्ट्रीमली इम्पॉर्टंट. ऍक्सेलरेशन हॅपन्स. का महत्वाचं? त्याच्यासाठी हे फॉर्मल लर्निंग झालं नाही ना तर फार त्रास होतो, स्वतःलाही त्रास होतो, लोकांनाही त्रास होतो. आपण बघू आता पुढे जाऊन काय काय येतात ते. तर दिस इज द डील. म्हणजे ही पंचतत्व समजावून नाही घेतली फॉर्मली, डिझाईन डेव्हलपमेंट डिलिव्हरीमध्ये नक्की काय करणं अपेक्षित आहे हे नाही केलं, त्या पंचतत्व आणि हे 3 अशी कमीत कमी 15 वेळा प्रॅक्टिस झाली नाही. 15 चोक 60. 15 चोक 60 का म्हणतोय? फॉर्मेटिव्ह डायग्नोस्टिक, फॉर्मेटिव्ह इंटरिम, समेटिव्ह प्रत्येक वेळेला करायचं आहे मला ते, कमीत कमी 15 चोक 60. असं जर का झालं नाही तर फार त्रास होतो, गैरसमज होतात. मला जे सांगायचं आहे तर तो मनुष्य समजावून न घेतल्यामुळे त्याला समजत नाही. मग काय होऊ शकतं? चला शेवटची क्विज आणि थांबू आपण आता. अ फॅसिलिटेटर इज सीकिंग द इन्फॉर्मेशन अबाउट द पार्टिसिपंट्स. कोण कोण पार्टिसिपंट्स आहेत इन द मीटिंग टू व्हॅलिडेट द डिझाईन ऑफ द प्रोग्राम. मी माहिती काढून घेतो बाबा कोण कोण आहे. अथर्वशीर्ष भगवद्गीता या कोर्समध्ये तुम्हाला गुगल फॉर्म भरायला पाठवला होता. का गुगल फॉर्म भरला? तर गुगल फॉर्म ज्यांनी भरला त्यांचा मी अभ्यास करत असतोय. एखादा मनुष्य एखादा प्रश्न विचारतो, तो प्रश्न पाहिल्यानंतर मी जी शीट मध्ये जाऊन बघतो की हा माणसाचं बॅकग्राऊंड काय आहे, हा माणूस आता काय करतोय, त्याच्या हॉबीज काय आहेत. हा म्हणजे प्रश्नाचं बॅकग्राऊंड काय आहे हे कळलं की प्रश्नाचं उत्तर देणं सोपं जातं. दॅट इज फॉर्मेटिव्ह. आणि त्याच्या आधी डायग्नोस्टिक.
A facilitator is seeking the information about the participants in the meeting to validate the design of the program. कुठलं एक्झाम्पल आहे सांगा po मला. डायग्नोस्टिक आहे का फॉर्मेटिव्ह आहे का इंटरमी का समेटिव्ह आहे? पार्टिसिपंटचीच इन्फॉर्मेशन मी काढून घेतोय. कोण कोण जेवणार आहे? बरोबर आहे तुमचं. सांगतो नंतर. दुसरा प्रश्न. A facilitator is conducting a quiz at the end of the session. काय कशी छान झालं होतं ना सगळं? जेवण कसं झालं होतं? डायग्नोस्टिक, फॉर्मेटिव्ह, इंटरिम का समेटिव्ह? A facilitator is practicing the time and again. म्हणजे पुन्हा 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 काय करतोय तो फॅसिलिटेटर? He is practicing time and again to check the effectiveness of the sequence of the content. हे आधी सांगायचं का ते आधी सांगायचं का ते आधी सांगायचं ते आधी सांगायचं, त्याची प्रचंड प्रॅक्टिस चालू होती त्याची. and the variety that is used in the contents. It is an example of अजून रेसिपी तयार नाही झाली, पण रेसिपी तयार करत असतानाच तो विचार करतोय त्याच्यावर, असं आधी का तसं का असं का आधी. फॉर्मेटिव्ह आहे. आधी ठीक आहे, आपण घेऊ आता याची आधी उत्तर देऊन टाकतो. आधी क्वेश्चन 1चं काय आहे? आधीच माहिती काढतोय सगळी, म्हणजे डायग्नोस्टिक. झाल्यानंतर विचारतोय दुसऱ्या प्रश्नामध्ये कसं काय झालं? समेटिव्ह. बरं झालं होतं ना सगळं? मग कोणतरी म्हणेल नाही चांगलं नव्हतं झालं, त्याच्यातनं सुद्धा शिकण्यासारखं आहे. आणि तिसरा प्रश्न काय होता की प्रॅक्टिस करतोय मी, डिझाईन झालं, आता बनवतोय मी ती, एकदा चेक करून बघ, परत एकदा बघ, थोडं करून बघ, त्याची टेस्ट करून बघ, ते बरं झालं तर मोठं कर. बनवत असताना फॉर्मेटिव्ह. काय डिसएडव्हान्टेजेस असतील हो? Which of the following is a key disadvantage of not learning the facilitation skills formally? Facilitation can happen anywhere. I can make the thing simple in any form of communication. It could be one-on-one meeting, it could be one-to-many meeting, it could be many-to-many meeting, it could be all-hands meeting, it could be small training program, technical training program, webinar. काय म्हणाल ते, जिथे जिथे म्हणून संवाद आहे तिथे तिथे फॅसिलिटेशन आहे. पण ते फॉर्मली शिकून नाही घेतलं तर काय होईल? काय डिसएडव्हान्टेज होऊ शकतो? इट वेस्ट्स द मनी ऑफ अनवॉरंटेड मीटिंग्स. ते आहे का? काय इट रिड्युसेस द इफेक्टिव्हनेस ऑफ कम्युनिकेशन? काय इट इन्क्रीजेस द वेटिंग टाइम ऑफ द मेंबर्स इन द मीटिंग? का इट इन्क्रीजेस द ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट? काय वाटतं तुम्हाला? लिहा काय आहे ते. तुम्ही लिहिलं असेल तर आता उत्तर देतो, हळूहळू पडतो. सगळ्यात महत्वाचा डिसएडव्हान्टेज जो आहे तो खरा ह्याच्यातला तो बीटा, बॉम्बे, ब्रावो. इट रिड्युसेस द इफेक्टिव्हनेस ऑफ कम्युनिकेशन. काय समजावून घ्यायचं हे त्या माणसाला समजलेलं नसल्यामुळे माझ्या राजवाड्याचं चित्र आणि त्याच्या राजवाड्याचं चित्र वेगळं जातं. फॅसिलिटेशन इज अन आर्ट ऑफ मेकिंग दी पश्यंती कॉमन. माझं व्हिज्युअलायझेशन त्या माणसाचे व्हिज्युअलायझेशन एक होण्याची कला म्हणजे फॅसिलिटेशन. शेवटचा प्रश्न, ह्या एकंदर ट्रेनिंग मधला शेवटचा प्रश्न, हा जे काय चाललंय त्याचा. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ डिसएडव्हान्टेज ऑफ नॉट लर्निंग द फॅसिलिटेशन स्किल फॉर्मली अँड प्रॅक्टिसिंग देम? म्हणजे ह्याच्यापैकी कुठले सगळे डिसएडव्हान्टेजेस आहेत आणि कुठला एक डिसएडव्हान्टेज नाहीये? पहिला, इट वेस्ट द मनी ऑफ अनवॉरंटेड मीटिंग्स. इट क्रिएट्स द डिसइंटरेस्ट अमंग द अटेंडीज. It increases the waiting time of the members in the meeting. It creates the control mentality than the buddy mentality. याच्यातला नक्की कुठला डिसएडव्हान्टेज असा नाहीये. म्हणजे थोडक्यात हे याच्यातले डिसएडव्हान्टेज कुठले कुठले आहेत? कंट्रोल मेंटॅलिटी, मी काय म्हणतो ते तुला समजलं पाहिजे अशी येते मेंटॅलिटी. तशी नको, मी काय म्हणतो ते समजून घेण्याची शक्ती तुझ्यात मी आणेन, मग त्याच्यानंतर तू समजून घे. ते नाही झालं तर मग डी सारखा डिसएडव्हान्टेज येतो. वेटिंग टाइम नाही, तो डिसएडव्हान्टेज नाहीये, पण डिसइंटरेस्ट नक्की तयार होऊ शकतो. आणि अनवॉरंटेड मीटिंग्सचा सुद्धा पैसा जाऊ शकतो, वेळ जाऊ शकतो. त्यामुळे चार्ली इज अन आन्सर विच इज नॉट द डिसएडव्हान्टेज. रेस्ट ऑल अल्फा बीटा डेल्टा आर द डिसएडव्हान्टेज. असं ते सगळं आहे. आता
जाण्यासाठी, कारण त्याच्यानंतर जे पर्सनल बऱ्याच लोकांनी सुद्धा विचारले, हे फक्त मी सांगतो की वेअर वी कॅन असिस्ट हे प्लीज, म्हणजे आमच्या टीम लीडर्स मध्ये सुद्धा, आमच्या सगळ्या लिडरशिप मीटिंग मध्ये सुद्धा ते डिस्कशन झालं की मी फॅसिलिटेशनचं सेशन घेतोय भगवद्गीतेच्या लोकांनी सांगितल्यामुळे. हे सांगितलं ते मार्केटिंग वगैरे असं प्लीज समजून घेऊ नका. मार्केटिंग कधी करायची मनात पण कधी नसतं, पण जे आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचावं, बाकी निर्णय तुमचा. आणि म्हणून आमच्या लिडरशिप टीमनी डिसिजन घेऊन हे सांगायचं ठरवलं की आम्ही नक्की काय करतो, आणि तुम्हाला यायचं असेल तर घाई काही नाहीये आणि कधीच फोर्स नाही. तर हे 3 पद्धत आम्ही मदत करू शकतो. ते अमाऊंट वगैरे नंतर बघा, पण बेसिकली काय लक्ष दिलं जातं की अडल्ट लर्निंग प्रिन्सिपल्स काय आहेत ती समजावली जातात. लर्निंग ऑब्जेक्टिव्ह कशी, लर्निंग म्हणजे नॉट नेसेसरी लर्निंग, इट कुड बी मीटिंग ऑब्जेक्टिव्ह ऑल्सो, इट कुड बी कम्युनिकेशन ऑब्जेक्टिव्ह ऑल्सो, इट कुड बी निगोशिएशन ऑब्जेक्टिव्ह ऑल्सो. शेवटी काय, माझं म्हणणं समजावून कसं घ्यायचं हे त्याला शिकवायचं. मग 5 एलिमेंट्स ऑफ फॅसिलिटेशनवर प्रयत्न करून, म्हणजे प्रॅक्टिस करून घेतली जाते. 3D ऑफ फॅसिलिटेशनवर प्रॅक्टिस करून घेतली जाते. सेशन, क्लास मॅनेजमेंट, त्याच्यावर प्रॅक्टिस करून घेतली जाते. हे 6 हे बेसिक आहे. ज्यांना मीटिंग्स चांगल्या करायच्या आहेत त्यांच्यासाठी भरपूर होतं, असं एवढं, याच्यापेक्षा काही गरज ते असेल. त्याच्यामध्ये एक ॲडव्हान्स पण आहे. यात काय होतं की इथे टफ बिहेवियर्स येतात. अडल्ट पार्टिसिपंट जेवढे चांगले वाटतात तसे सगळे जास्त असेल तर नाही, फार मस्ती करतात. लहान पोरं परवडली एवढी अडल्ट मस्ती करतात काही वेळेला, बघितलेली आहे मी. हँडलिंग टफ बिहेवियर्स, प्रश्न उत्तर कशी द्यायची, प्रश्न कसे विचारायचे. भरपूर प्रश्नांचे टाइप्स आहेत, ओपन एंडेड, क्लोज एंडेड, कन्व्हर्जंट, डायव्हर्जंट, आणि सोपे आहेत ते, म्हणजे कठीण काहीच नाही. हे सगळं कसं आहे माहितीये का, स्विमिंगची प्रॅक्टिस करण्यासारखं आहे. बॉडी पाण्यावर तरंगतेच, आपणच खाली जातो हात मारायला, पण ते जर का नीट हात पाय मारले तर नुसतं तरंगत नाही, पुढे पण जातो. एक्झॅक्टली फॉर्मल ट्रेनिंगने हे होतं की एकतर बुडू नका स्वतःच्या स्वतः. आपण नाहीच बुडत कधी, आपली बॉडी कधीच बुडत नाही, पण काही लोक असतात तरी बुडणारे. तर पहिलं एवढं अंतर जायचं असेल तर हे ट्रेनिंग खूप झालं. नाही, थोडंसं रफ नदीमध्ये पोहायचं असेल तर बाबा ॲडव्हान्स आहे. टफ बिहेवियर हँडल करायचे, आस्किंग आन्सरिंग आहे, लर्निंग अँड टीचिंग एड्स कशा वापरायच्या, वापरून कशा घ्यायच्या, ओपनिंग इफेक्टिव्ह कसं करायचं, क्लोजिंग इफेक्टिव्ह कसं करायचं, फोकस कसा आणायचा, टर्ब्युलंट एन्व्हायरमेंटमध्ये मीटिंग कंट्रोलमध्ये ओपनिंगला कशी आणायची, क्लोज कशी करायची, हे ॲडव्हान्समध्ये शिकवलं जातं. आणि जे प्रॅक्टिशनर किंवा प्रीमियम म्हणतात तिथे पार म्हणजे त्या माणसाच्या दुसऱ्या प्रश्नात समजतं की हा माणूस पर्सनॅलिटी टाईप काय, ते पण शिकवलं जातं. आणि माझा आत्ताच मी तुम्हाला सांगतो, हा सगळा ग्रुप फार छान आहे. ह्याचे एक छोटं सेशन घ्यायचे विचार आहे की जे आपण अथर्वशीर्षामध्ये सुद्धा त्वम ब्रह्मा, त्वम विष्णू, त्वम रुद्रः, त्वम इंद्रः, त्वम अग्नी, हे जे 8 पर्सनॅलिटीज आहेत आपल्याकडे पण सांगितले आहेत, MBTI मध्ये 16 आहेत. प्रश्न विचारण्यावरनं कळतं माणसाला की हा डेटा ओरिएंटेड आहे का प्रॅक्टिसवर, त्याला उत्तर कसं द्यायचं हे उत्तर द्यायला पाहिजे. श्रीकृष्णाने अर्जुनाला जी गीता सांगितली आहे ती 2 पद्धतीने सांगितली आहे. स्ट्रेस्ड अर्जुनाचा पर्सनॅलिटी टाईप अँड नॉन स्ट्रेस्ड अर्जुनाचा पर्सनॅलिटी टाईप. त्यामुळे 12व्या अध्यायानंतरची भगवद्गीता पॅटर्न वेगळा आहे, 11व्या अध्यायापर्यंतची भगवद्गीता पॅटर्न वेगळा आहे. कारण अर्जुन हा डेटा ओरिएंटेड पर्सनॅलिटी होता, शेड्यूल ओरिएंटेड पर्सनॅलिटी आहे, थिंकर आहे अर्जुन, फीलर आहे अर्जुन, पण एक्झॅक्टली अपोजिट तो 11व्या अध्यायापर्यंत वागलेला आहे. त्यामुळे एक्झॅक्टली उलटी उत्तर दिले, उलटी म्हणजे वेगळ्या पद्धतीने उत्तर दिले, त्याला अशी कल्पना वगैरे सांगितलेल्या आहेत त्याच्यात. तर पर्सनॅलिटी टाईप काय समजून घेता येतो इथे. ब्रीदिंग टेक्निक्सवर, कारण प्रॅक्टिशनर म्हणजे मोठ्या पद्धतीच्या मीटिंग्स, प्रेशराइज मीटिंग्स, कंटिन्युअस मीटिंग्स, लॉंग ड्युरेशन मीटिंग्स, लॉंग ड्युरेशन फॅसिलिटेशन सेशन खूप असतं, एनर्जी खूप लागते, नुसती फिजिकल नाही, मेंटल आणि इमोशनल एनर्जी जाम स्थिर ठेवावी लागते. व्हॉइस मॉड्युलेशन्स ह्याच्यात शिकवले जातात, एनर्जी मॅनेजमेंट, सेल्फ अँड अदर्स, आणि एंगेजिंग सेशन्स कशी घ्यायची ही तिथे तयार करायला लागतं. आणि प्रॅक्टिस तुफान करून घेतली जाते. म्हणजे ह्या सेशन्समध्ये काठावर उभं राहून नाही, उडी मारा, चुका जेवढं जमेल तेवढं. तर असं आहे, हे मी तुम्हाला पाठवून देईन, ज्यांना हवंय त्यांनी बघा. माझा नंबर पहिल्या स्लाइडमध्ये सुद्धा, इथे पण चॅटमध्ये सुद्धा देतो. कोणाला मी गीताला सांगतो किंवा परागला सांगतो, कोणीतरी चॅटमध्ये सगळे नंबर्स टाकून द्या, माझा, गीता आणि सगळ्यांचं द्या. ज्यांना कॉन्टॅक्ट करायचा त्यांनी करा. इथे पण नंबर आहे माझा स्लाइडच्या बाजूला, सांगा, जर करायचं असेल तर अवश्य करा. आता शेवटचं, काही प्रश्न आले होते. खूप प्रश्न आले ना, 4 स्लाइड भरल्या प्रश्नाने माझ्या. अभ्यास करताना ज्याला डायग्नोस्टिक मी सुरू केला होता
काल रात्री परागनी काही प्रश्न पाठवले आणि आज आता फायनल चेक करत होतो परत एकदा. तुम्हीच बघा आता कसं कुठे होईल सांगा पण मला. लोकांना आपल्या बोलण्यामध्ये कसे खिळून ठेवावे असा कोणतरी प्रश्न विचारला. हे बेसिक मध्ये होईल का ऍडव्हान्स मध्ये होईल का प्रॅक्टिशनर मध्ये होईल? लोकांना आपल्या बोलण्यामध्ये खिळवून कसे ठेवावे, एंगेजिंग टेक्निक्स बघा तुम्ही शोधा कुठे आहेत ते. शिकवण्याची भाषा कशी असावी, उदाहरणं कशी असावी, बेसिक. विषय कसा सुलभ करावा, फाउंडेशनल बेसिक. एखादी कन्सेप्ट थोडक्यात समजावून सांगण्यासाठी काय करावं, बेसिक ऍडव्हान्स. त्या थोडक्यात ही जो फंक्शन ऑफ अ पर्सन देअर, तो जर का असा काय असेल नाथाळ घोडा असेल एखादा असं म्हणून नाही, गंमत म्हणतोय मी आपलं, तर ते कसं बेसिक. हाऊ टू चूज राईट कंटेंट फॉर द टॉपिक, बेसिक. मॅनेज टाइम, नाही, यू कांट मॅनेज द टाइम. लर्निंग ऑब्जेक्टिव्स. हाऊ टू मेक सेशन्स इंटरॅक्टिव्ह, इम्प्रूव्ह ओपननेस, ऍडव्हान्स. त्यामुळे मी नेहमी सांगतो एकदम प्रॅक्टिशनर ऍडव्हान्सच्या नादीत लागू नका. ज्यांना करायचं त्यांना सुद्धा मी सांगतो की बेसिक करा. हाऊ टू लीड पार्टिसिपंट्स, आस्क राईट क्वेश्चन्स. प्रॅक्टिशनर, मला जो पाहिजे तोच प्रश्न त्याच माणसाकडनं त्याच वेळी काढण्याची शक्कल म्हणजे इल्युजन. आणि त्याच्यासाठी बेसिक आणि ऍडव्हान्स घोटून घेतले लागतात. असा जादू केल्यासारखा प्रश्न आला पाहिजे. हाऊ टू लीड देम, टू शेअर, पार्टिसिपेट, ऍडव्हान्स मध्ये येते. एस्टिमेटिंग टाइम रिक्वायर्ड फॉर द सेशन, फार बेसिक आहे, बेसिक मध्येच येते. मोड्स ऑफ प्रेझेंटेशन, यूज अँड अलाउड टाइम वाईजली, बेसिक मध्ये. हाऊ टू अचीव्ह लर्निंग ऑब्जेक्टिव्ह, बेसिक, फाउंडेशनल. ऑनलाईन क्लासेस घेताना आनंददायी शिक्षण कसे द्यावे, ऑनलाईन क्लासेस लक्ष फार वेगळं द्यावं लागतं. एनर्जी मॅनेजमेंट फार वेगळा विषय असतो. त्याच्यासाठी बेसिक मध्ये काही ऍडिशन करून बेसिक ऍडव्हान्स असा आहे. एस्पेशली मागच्या 7 महिन्यापासून आम्ही ते मुद्दामून शिकवायला सुरुवात केली. ऑनलाईन वरचे टफ बिहेवियर्स वेगळे असतात. हे असं सगळं आहे. मग तुम्हाला गंमत हवी असेल तर मी काय करतो, हे सगळंच सगळं तुम्हाला पाठवून देतो, अपलोड करतो आणि तुम्ही जोड्या जुळवत बसा. हे कुठे शिकायला मिळेल, हे कुठे शिकायला मिळेल, हे कुठे शिकायला मिळेल, असे भरपूर प्रश्न आले होते. आय वॉज हॅपी, म्हणजे आय वॉज ऍक्च्युली ओव्हरवेल्म विथ द ग्रॅटिट्यूड. कोणी अति प्रश्न विचारून लक्ष विचलित करत असेल तर टफ बिहेवियर, असं छान छान आहे त्याच्यामध्ये. शिकताना नेमके ते कसे आत्मसात करावे, लर्निंग ऑब्जेक्टिव्ह, त्याच्या पुढे जाऊन डिलिव्हरी आली. प्रभावी पद्धतीने वाचन कसे करावे, प्रश्न बरोबर आहेत की नाही हे आपण कसं ठरवणार. हे प्रश्न एखादा बरोबर नसेल असं होतच नाही. नको त्या वेळी नकोता प्रश्न येऊ शकतो, पण तो त्याच वेळेला हवा तो कसा करून घ्यायचा ते स्किल आहे, ते ऍडव्हान्स मध्ये जातं. असं सगळं आहे. मग इथे आपण थांबूया आज आता, आणि त्याच्यावर काही प्रश्न असतील तर तुम्ही मला विचारा. मला काही इन्स्ट्रक्शन आल्यात का बघतो. मला काही इन्स्ट्रक्शन आल्यात का, नाही, ठीक आहे. तर आता आपण, तुम्ही जेव्हा प्रश्न विचारणार आहात तोपर्यंत एक सगळ्यांना रिक्वेस्ट करतो की चॅटवर आत्ता पराग किंवा गीता फीडबॅकची लिंक टाकतील, तेवढं फक्त भरा. ते सुद्धा शिकण्यासारखे आहे. तुम्हाला वाटलेस फीडबॅक तुम्ही बघा, त्या फीडबॅकमध्ये काय विचारलंय मी. छोटं आहे, 7-8 मिनिटं लागतात फक्त, तेवढं सुद्धा नाही लागत. आता तर आज जो फीडबॅक आम्ही विचारणार आहोत त्याला 4.5 ते 5 मिनिटं लागतात मॅक्स. ते बघा लिंक आली, ते ज्यांना चालू करा भरेपर्यंत, आणि आपण आता प्रश्न विचारूया जे आहे ते. मात्र प्रश्न विचारायच्या आधी मी जे तुम्हाला प्रॉमिस केलं होतं ते मी शेअर करतो, अगदी प्रामाणिकपणे शेअर करतो. हे असं कॅल्क्युलेशन असतं माझं की मी ओपनिंग करीन 2 मिनिटाचं, केस 5 मिनिटाची. हे कॅल्क्युलेशन झालं होतं 10:39 पर्यंत, आता 46 झाले. हा सेशन प्लॅन, की 5 एलिमेंटची क्वीज 8व्या मिनिटाला, ती 9:45 पर्यंत संपली पाहिजे. ॲडल्ट लर्निंग प्रिन्सिपल 58ला संपलं पाहिजे. आणि म्हणून मध्ये मध्ये मी जेव्हा फोन बघत असतो ना प्रत्येक वेळेला, त्याला मी फक्त चेक करत असतो की 3D एक्सप्लेनेशन 10:09 पर्यंत आलं. या आत्ताच्या ट्रेनिंगमध्ये डिले इथून झाला, पुढे कुठे श्लोकाच्या नंतर डिले झाला थोडासा, पण हे मी सांगितलंच, हे शेअर ओपनली करेन मी त्याचं, काय असं असतं. तर आता काय असतील ते आपण प्रश्न घेऊया. इन द मीन टाइम आपण फीडबॅक पण तुम्ही भरा, छान होईल, तुम्हाला पण होईल, मला पण उपयोगी पडेल. 20 वर्षाचे फीडबॅक माझ्याकडे आहेत आणि प्रत्येक फीडबॅक मी नीट वाचतो. आता काही प्रश्न असतील तर विचारा,
मी अनम्यूट केलंय. तरी छान. येस प्लीज अनम्यूट तुम्ही करू शकता. अनम्यूट काय असेल ते, काही प्रश्न असले तर. जी सुप्रसाद बोलतोय मी. हा सुप्रसाद बोल. तुम्ही एकदा सिम्युलेशन वर सांगाल का, कारण त्याच्यात तुम्ही सिम्युलेशन वरती खूप महत्व दिलेलं दिसतंय. तर काय असं सिम्युलेशन तुम्हाला म्हणजे केवढं महत्वाचं का वाटलं? ना येस 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 आहेत का सिम्युलेशन वरती? हा महत्वाचं नाहीये. 3 पद्धतीची लर्निंग ऑब्जेक्ट म्हणजे एखाद्या त्याच्याबद्दल माणसाला, सांगा. हो एखाद्या माणसाला मला समजून कसं घ्यायचं इथेच मला थांबवून न जाता, समजून घेण्याची इच्छा, समजून घेण्या इतपत बौद्धिक क्षमता त्याच्यामध्ये कशी आणता येईल, आणि समजून घेतल्यानंतर जर का माझ्या सांगण्यामध्ये काही कॉल ऑफ ऍक्शन असेल, कॉल ऑफ ऍक्शन ज्याला म्हणतो, की त्याच्यानंतर त्यांनी काहीतरी करणं अपेक्षित आहे, तर ते स्किल लेवल डेव्हलप करायचं असेल तर त्याच्यासाठी सिम्युलेशन लागतं. फॉर एक्झाम्पल, मला जर का हे आजची लर्निंग ऑब्जेक्टिव्ह आपली काय होती, पार्टिसिपंट शॅल बी एबल टू आयडेंटिफाय ऍटलीस्ट 3 आउट ऑफ 5 एलिमेंट्स. हे नॉलेज लेवलचं आहे. पण हेच जर का मी स्किल लेवलला घेऊन गेलो असतो, की पार्टिसिपंट शुड बी एबल टू बॅलन्स द अप्रोप्रिएट एलिमेंट आउट ऑफ 5 इन द गिव्हन केस, तर त्यावेळेला मला सिम्युलेशन वापरावं लागलं असतं आणि मग 60 मिनिटांमध्ये सगळं झालं नसतं. So simulation is always effective, but not every time simulation should be used. Otherwise ते मग नाकापेक्षा मोती जड होऊ शकतो. प्रत्येक वेळेला सिम्युलेशनची गरज नसते. असं आहे ते. बरोबर, मजा आली का? येस येस येस. एक असा प्रश्न पडला होता याच्यामध्ये. हा चाली बोलते हो बोल. की हा नॉर्मली शिकायचं असेल किंवा शिकवायचं असेल याच्यामध्ये इच्छा लागते, ही पहिली गोष्ट. बरोबर. दुसरी एखाद्याचा असा स्वभाव असतो, 100तला 1 असा असतो की तो समोर नॉलेजेबल पर्सन बसलाय ना, त्याला मला खोडूनच काढायचंय. आणि ती एक ॲडॅमंट प्रवृत्ती असलेला एक, म्हणजे मी हे कॉलेजमध्ये पण बघितलंय किंवा पुढे सुद्धा, की एक माणूस असा नक्की असतो की तो समोरच्याला खोडायलाच बसतो. परफेक्ट. या टाईपच्या पर्सनॅलिटीशी डील करताना जेव्हा आपण हे सगळं बोललो, तर या टाईपच्या पर्सनॅलिटीशी डील करताना बेसिक पासूनच प्रॉब्लेम येतो. म्हणजे ऍडव्हान्स आणि हे खूप पुढे गेलो, पण मुळात तो त्या तयारीनेच बसलाय की मी याचं ऐकणारच नाही आणि याला खोडूनच काढायचंय. सो हाऊ टू, म्हणजे हे शिकणं किंवा शिकवणं या दोन्ही गोष्टींमध्ये अशा टाईपच्या व्यक्तीशी कसं डील करायचं? परफेक्ट. तो अख्खं हे खराब. हा ठीक आहे. आता एक मी तुम्हाला केस देतो, त्याच्यात तुम्ही फक्त मला सिलेक्ट करा. आता बघा मी काय टेक्निक वापरतो बघा. हा प्रश्न चांगला आला की इफ देर इज अ पर्सन हू रिअली वॉन्ट टू मेक माय फॅसिलिटेशन अ फेल्युअर एक्सपिरियन्स, देन हाऊ टू डील विथ दॅट पर्टिक्युलर जेंटलमन. आय एम स्टील कॉलिंग माय जेंटलमन. त्याचे कारण सांगतो. 2 माणसं आहेत. एक मनुष्य कॉर्नर करतोय, त्याच्यामध्ये 9 पद्धतीची टफ बिहेवियर्स आहेत. एक रॅम्बलिंग असतं, एक शार्प शूटिंग असतं, एक कॉर्नरिंग असतं, एक ग्रँड स्टँडिंग असतं, असं बरंच असतं. म्हणजे तो काय पद्धतीने करतो हे वेगळाच भाग झाला. त्याच्यातनं पुढचा ते हँडल कसं करायचं हे ॲडव्हान्समध्ये शिकवलं जातं. पण माझा पर्स्पेक्टिव्ह त्याच्यामध्ये कसा येईल, मी केस काय देतोय, 15 मुलं आहेत, 14 मुलं अजिबात बोलत नाहीयेत. शायनेस इज वन ऑफ द टफ बिहेवियर. ती पोरं काय बोलतच नाहीत, नुसती ढिम्म अशी बसून आहेत सगळी. आणि तो 15वा जो आहे तो कॉर्नर करतोय तुम्हाला. टेल मी ऑनेस्टली, हू वुड यू रिअली रिअली अप्रिशिएट? सांगा. जो हे कॉर्नर करतोय. का? कारण तो ऍटलिस्ट मला काहीतरी कॉर्नर करण्यासाठी रिस्पॉन्ड करतोय, माझं ऐकतोय, माझ्याशी बोलतोय. परफेक्ट. तो लक्ष देतोय. हा, कॉर्नर करायला त्याला माझ्याकडे लक्ष द्यायला लागेल. किंबहुना जरी कॉन्टेंट कडे लक्ष नाही दिलं तरी सुद्धा मी ऍज अ ह्युमन बॉडी हू इज ब्रिदिंग, अगदी या ऑपरेशनल लेवलला तरी लक्ष द्यावं लागेल की नाही? अगदीच मागून माझ्या कानाच्या बाजूने येऊन खडू फळावर मारणार असेल, अगदी या लेवलचा गेला तरी सुद्धा मी कुठे उभा आहे हे लक्ष वगैरे घ्यावं लागत असेल. सो ऍटलीस्ट 1 आउट ऑफ 15 इज पेइंग अटेन्शन टू मी, आयदर ऑपरेशनली, बॉडीली. अजून एक मी पाहिलं याच्यामध्ये
की इट्स अ हाय रिस्क हाय रिवॉर्ड जॉब आहे हा. तो जो कॉर्नर करणारा मनुष्य आहे त्याच्या प्रश्नाला जे टॅक्टफुली जर का आपण घेत गेलो, काय आहे दामले मास्तर ही जी हे आहे पु ल देशपांड्यांची, दामले मास्तर असल्यामुळे कसं वर्गात असं लाईफ असायचं. तसं ही कॉर्नर करणारी मंडळी ज्याला वर्गात असतात ना त्याला लाईफ असतं. बऱ्याचदा ह्या कॉर्नर करणाऱ्या विद्यार्थ्यांनी भरपूर कॉन्ट्रीब्युशन केलेल्या वर्गामध्ये, आणि एक असतं या कॉर्नर करणाऱ्या विद्यार्थ्याला जर का माझ्यावरचा विश्वास वाढला तर इथून पुढे दॅट फेलो बिकम्स माय बॉडीगार्ड. करणारा विद्यार्थी वाल्या असतो, त्याला वाल्मिकी करणं माझ्या हातात आहे. पण त्या वाल्याला काय वाल्याचं ते काय अर्थ नाही, मग तो अजून तो 4 वाल्यांना घेऊन येणार बरोबर. पण या वाल्याने जर का वाल्मिकी केला तर उरलेले 4 वाल्या पण गप्प बसतात. हे जर का स्ट्रॅटेजी वापरली, आणि हे फक्त वर्गात होत नाही, हे पार बोर्ड मीटिंग मध्ये सुद्धा पाहिलेलं आहे. वाल्या कोण कळला पाहिजे, ह्याला वाल्मिकी करायचा का ह्या वाल्मिकीला करून त्या वाल्यावर सोडायचा. म्हणजे आता आय एम गोइंग इन टू दी प्रीमियम लेवल, की शेवटी आपलं तसं. त्यामुळे बेसिकली काय होतं तुम्हाला सांगतो, हा आहे कर्मसिद्धांत. म्हणजे सांगतो आता काय ते, की बऱ्याचदा असं होतं की 100तल्या मी टफ बिहेवियर केसेस पैकी ज्या बघितल्या वगैरे त्याच्यातल्या बऱ्याच वेळेला माझंच काहीतरी चुकलेलं असतं आधी, त्याच्यामुळे तो टफ बिहेवियर क्रिएट करत असतो. आयदर माझं ऍज अ ह्युमन बिईंग, मी म्हणून धनंजय म्हणून किंवा म्हणजे आपण कसं म्हणतो या गावातले रिक्षावाले सगळे होपलेस आहेत. कोणतरी आपल्याला अनुभव आला असे 10 पैकी 7 रिक्षावाल्याने मला लुबाडलं, पण तो 8वा काय होतो, 8वा धनंजय रिक्षावाला म्हणून नाही बघत, हा रिक्षावाला धनंजय असं येतं. हा पण असाच. मग याच्या आधीच्या प्रोफेसरचं कर्माची फेड मला करावी लागते काय वेळेला. आणि हे मी हा डायग्नोस्टिक मध्येच गेला पाहिजे माझा, की ज्यावेळेला प्रोजेक्ट मॅनेजमेंट शिकवायला जातो त्यावेळेला लोकांचे फीडबॅक आले की वी हॅड प्लॅन्स टू मूव्ह आउट फ्रॉम द प्रोग्राम बट वी डिडंट मूव्ह आउट. म्हटलं बस दॅट इज व्हॉट इज माय सक्सेस अँड युअर सक्सेस. की तुम्हाला बसावं असं वाटलं, ह्यातच सगळी गंमत आहे. त्यामुळे आधी काय लोक नुसती स्लाइड दाखवतात, काहीतरी बडबड करतात, आम्हाला कळत नाही त्यांना कळत नाही, ते असं. डिग्री ते मॅट्रिक मी अभ्यासाला देतो बेसिक मध्येच. म्हणजे मराठीत जे लोक आहेत त्यांना डिग्री ते मॅट्रिक अभ्यास करायचा, काय काय चुकवतो तसं. ओके, हे ग्राफ लक्षात ठेवा मात्र. त्वमेव केवलम कर्तासि तत्त्वमसि. टफ बिहेवियर वर्गात येतात त्याचा अर्थ तत्त्वमसि. चांगले बिहेवियर वर्गात येतात तत्त्वमसि. डीजी आपण बऱ्याच गोष्टी समजल्या आता. अच्छा, हा. एवढे पण प्रकार आहेत हे आता खरंच खूप समजलं, आणि आपला अथर्वशीशी एवढा संबंध येतो याचा. इट्स परफेक्ट. आता गंमत सांगतो. आपण सुरुवात कशी केली, शिकायचं शिकवायचं कसं, हे ज्यावेळेला मी माझं मला करतो ना ते म्हणजे अथर्वशीर्ष आणि भगवद्गीता. मलाच मी शिकायचं कसं हे ज्यावेळेला शिकवतो दॅट इज अथर्वशीर्ष. तो स्वसंवाद. आणि एखाद्या दुसऱ्या माणसाला ज्या वेळेला शिकायचं कसं शिकवतो तो सुसंवाद. जोपर्यंत माझा स्वसंवाद होणार नाही तोपर्यंत सुसंवाद होणार नाही. म्हणून अथर्वशीर्ष आणि भगवद्गीता ज्या वेळेला मी सांगत आलो एकत्र करा, भले फॅसिलिटेशन करू नका, पण आपली इच्छा जर का सुसंवाद व्हायची असेल तर पहिल्या स्वसंवादाची क्वालिटी वाढल्याशिवाय सुसंवाद होणारच नाही. कृष्ण अर्जुनांचा संवाद बाहेरचा आहे, अहम आणि तुमचा संवाद आतमधला आहे. ज्ञान विज्ञान असं ते आहे. त्यामुळे फॅसिलिटेशन करत असताना फॉर्मेटिव्ह आणि डायग्नॉस्टिक याच्यावर जेवढा जास्ती भर तितका इंटरिम आणि समेटिव्ह. आता मी चक्क टेक्निकल वापरतो. इंटरिम आणि समेटिव्ह याचा अर्थ दोन व्यक्तींमधल्या संवादाचा किती चेक झाला इंटरिम आणि समेटिव्हला. डायग्नोस्टिक आणि फॉर्मेटिव्ह म्हणजे काय, स्वसंवाद आहे तो, बरं चाललंय, सगळं व्यवस्थित चाललं, हे झालं, असं झालं, माझ्याशी संवाद म्हणजे डायग्नोस्टिक फॉर्मेटिव्ह. आणि लोकांकडनं मला जो फीडबॅक येतो तो इंटरिम आणि समेटिव्ह, तो सुसंवाद आणि स्वसंवाद असं आहे. पहिले म्हणजे आपण फक्त स्वतःच्या आत्म्याला म्हणू शकतो, आपला आत्मा सोडून आपण कशालाही माझं नाही म्हणू शकतो. हा, म्हणजे आत्मा असं म्हणण्यापेक्षा मला जर का आनंद मिळाला या फॅसिलिटेशन मधनं तरच पलीकडे आनंद मिळण्याचे चान्सेस जास्ती आहेत. मीच जर का पाट्या टाकायला लागलो
तर लोक पाठ्या टाकणारच. त्यामुळे सगळ्यात सुरू माझ्याकडनं होतं. त्वमेव केवलम करताची, म्हणून तो फॉर्मेटिव्ह आणि डायग्नोस्टिक, की मीच माझा आनंद घेतला पाहिजे फॅसिलिटेशन करत असताना पहिल्यांदा, म्हणून ते प्रॅक्टिस, ते सगळं. हम्म. दुसरी, एक गोष्ट शेअर करायची होती. हा. मी स्वतः एक टोस्ट मास्टर आहे. टोस्ट मास्टर्स मध्ये तर आम्ही म्हणजे पुण्यात असताना मी तिथे होतोच त्यात, आणि आताही मी इकडे पलावा टोस्ट मास्टर्सला आहे. बर. बट मेनी थिंग्स आर देअर विच आर सिमिलर, बट हा कनेक्ट आहे हे अजून खूप मला चांगलं वाटतं. अजून खूप शिकायच्या बाकी आहेत आमच्यात. तिथे हे सगळं नाहीये तिथे. हे 2008 साली सुरू केलं मी. 2008 साली. हा, हे फॅसिलिटेटर्स प्रोग्राम. आता पराग जो आहे, प्रसाद पत्की, पराग महाजन, गीता, निवेदिता, कोणाचं नाव विसरलो असेल तर सांभाळा. पण म्हणजे हे सगळे लोक फॅसिलिटेटर्स ट्रेनिंग घेतलेले आहे, ते पक्के. परफेक्ट. हा. आणि गंमत म्हणून सांगतो, ऍडव्हान्स लेवलला किंवा प्रीमियम लेवलला, आता काय कन्फ्युज करायला काहीच हरकत नाही, सगळे आपले घरचेच आहेत. तर किती टफ सिच्युएशन दिल्या जातात त्यांना. तर भर ट्रेनिंग चालू असताना प्रोजेक्टर बंद पाडला होतो. भर मुद्द्याला आलेला असताना प्रोजेक्टर बंद पडला म्हणून मला समोरच्याला मला समजून घेता आलं नाही, जमणारच नाही. माय इफिशियन्सी कॅनॉट बी द फंक्शन ऑफ एक्सटर्नल थिंग. वाय डिडंट वी डू व्हॉट इफ अनालिसिस? काय प्रोजेक्टर बंद पडल्यानंतर काय करायला पाहिजे असतो, त्यावेळेला काय नाही व्हॉट इफ केला. त्यामुळे म्हणजे काय, हे बेसिक ऍडव्हान्स हे जोपर्यंत आपण मॅक्सिमम पॉसिबिलिटी FMEA करून पुढे जात नाही तोपर्यंत प्रीमियम लेवलला जाता येत नाही. किंवा ट्रेनिंग सुरू होताना सिक्युरिटीला आधी जातो मी. काही वेळेला एखाद्याची टेस्ट घ्यायची असेल मला, माझ्यावर काम करणाऱ्या माणसाची, तर सिक्युरिटीला आधी जाऊन सांगायचं ह्याला डिटेन करून ठेवा, त्याची ट्रेनिंग 10 वाजता सुरू होणार आहे, 9:50 पर्यंत डिटेन करून ठेवा. त्याचा इमोशनल स्टॅबिलिटी किती हलते तेवढं फक्त बघायचं. पण 10 वाजता जर का ट्रेनिंग सुरू करणार असेल तर तो असा, अरे 9:50 झाले, अब तक नहीं छोड़ा, क्या हो गया, मेरे पास पास है, ये वो है. तू तिथे आतमध्ये गेल्यानंतर त्या मीटिंगला, हा असं होतंय का, जमतंय का, ओपनिंग हालतं का, त्याच्यामुळे दिस इज ऍडव्हान्स, दिस इज प्रीमियम. बेसिक म्हणजे प्रीमियम मध्ये बेसिक वगैरे तसं. हे गंमत म्हणून सांगितलं. बरोबर. हा. पण ते टंग ट्विस्टर्स जे होते, टंग ट्विस्टर्स मध्ये बरोबर आहे, कारण श्वास थांबतो आणि नंतर तोही अजून वेगळाच भाग आहे खरंच. स्पीच देताना खरंच खूप एकदमच हे होतं, करेक्ट. घसा कोरडा पडतो. आणि शरीर ज्यावेळेला दमतं त्यावेळेला मन आणि बुद्धी काम करत नाही. हे दोन्ही आहे, सायकोसोमा येतो. आणि म्हणून शरीर फिट पाहिजे तरच लॉंग ड्युरेशन प्रोग्राम, स्ट्रेस डिस्कशन, स्ट्रेस मीटिंग्स, निगोशिएशन, हार्ड कॉल्स, टफ कॉल्स. शरीर पक्का असेल तर मनबुद्धी ताब्यात राहू शकतं, आणि मनबुद्धीला ताब्यात ठेवण्याचे वेगळे उद्योग आहेत. त्याच्यासाठी ते डिझाईन, लर्निंग ऑब्जेक्टिव्ह, व्हॉट इफ अनालिसिस, 1:3, 1:4 हे सगळं तयार करून द्यायचं. हे बेसिक मध्येच शिकवलं जातं. हे करा तरच पुढे जाणार असं. एक एक्झाम्पल सांगतो फक्त. माझं पीएमपीचं आमचं ट्रेनिंग सुरू होतं, स्टार्टिंगला पीएमपी प्रिपरेटरी सुरू होतं, तेव्हा एक जण सारखा प्रिन्स 2 घेऊन आला होता तिथे, आणि तो सारखा मी प्रिन्स 2 मध्ये हे होतो, मी हे करतो, मी ते करतो, हे सांगत होता. क्या बात आहे. आणि त्याच वेळेला मग आमचे जे फॅसिलिटेटर होते त्यांनी सांगितलं, तिथे संजय सर होते, त्यांनी सांगितलं की आपण प्रिन्स 2 नंतर डिस्कशन करूच नक्की, पण आता पीएमपी वरती आपण फोकस करू. आफ्टरवर्ड्स ही नेव्हर स्पोक. आम्ही पण त्यानंतर बोललो की तू अरे काय सारखं चालू करतोस. याला जर का तू या सगळ्या टीमला विचारलंस तर त्यांचं उत्तर वेगळं असेल, माझं पण उत्तर वेगळं असेल. तो जर का प्रिन्स 2 सांगत असेल ना, तर त्याला मी सांगेन की इथून पुढे मी ज्या ज्याला पीएमपी मधल्या, पीएम बॉक मधल्या प्रोसेस सांगेन, तो विल यू हेल्प मी कनेक्टिंग विथ द प्रिन्स 2 अडल्ट लर्निंग प्रिन्सिपल्स. नंबर 1, ही हॅज हिज एक्सपिरियन्स. त्यामुळे त्याच्या एक्सपिरियन्सला खोडा नाही घालायचा. त्याचा एक्सपिरियन्स संपूर्ण वर्गाच्या, संपूर्ण ग्रुपच्या समजून घेण्याच्या कुवतीला कसा फायदेमंद करेल याचं लक्ष पाहिजे. म्हणजे आपलं उदाहरण देतो. तर संजय जे होते त्यांनी उलट सांगायला पाहिजे होते की आय एम सो हॅपी. एकच फक्त कर की इथे मी ज्या वेळेला एखादी प्रोसेस सांगेन त्याला प्रिन्स 2 मधलं थीम्स मी घेतोय का, ऍक्शन्स मी घेतोय का, तुझी तिकडची प्रिन्सिपल, एवढं फक्त सांग. आणि प्रत्येक वेळेला तू फक्त हळूच हात वर करून सांगायचं किंवा ह्या बोर्डवरून लिहित जा. सो आय हॅव एंगेज्ड हिम ऑल्सो, आय हॅव गिव्हन दी अथॉरिटी, I have eliminated his fear of going wrong, and plus I have made him contributor in the class without making a nuisance. आता मी आता बोलू नको असं म्हटल्यानंतर काय होईल, तो बंद पडेल.
त्यापेक्षा तू बोल आणि मला जे ऐकायचं तेच तू बोल, असं त्याला फिरवून घ्यायचं अशा वेळेला. की कॉन्ट्रीब्यूट वाटेल ते केलंस तरी मी तुझं कॉन्ट्रीब्युशन करून घेणार वर्गामध्ये, ही पक्की वृत्ती असेल तर काय होत नाही. चला मग आता फीडबॅक द्या नक्की. आवडलं काय सेशन? मजा मजा आली की नाही? एकदम खूप छान मजा आली. आपण फक्त आता बंद करायच्या आधी एकच आपण करू. फीडबॅक मध्ये एक प्रॉब्लेम. हा सॉरी, काय काय 12व्या प्रश्नामध्ये एखाद्याने जर उत्तर लिहिलं नाही मला शिकायचं, तर 13व्या प्रश्नाची आवश्यकता नाही. अगदी बरोबर आहे, परफेक्टली ऑल राईट. पण त्यामुळे सबमिट होत नाही. अच्छा असं आहे का ते? मग द्या तिथे. नोव्हेंबर सिलेक्ट करून सबमिट करा. मग तसंच केलं. सांग बघा बोलला लगेच. मस्त मस्त. बरं आपण एकदा एक ते सबमिशन होईपर्यंत हे बघा, आपण आज काय ठरवलं होतं की 5 एलिमेंट्स पैकी 3 एलिमेंट तरी लक्षात राहायला हरकत नाही. फॅसिलिटेशन म्हणजे काय हे टर्म जरी लक्षात राहिली, आर्ट आहे, सायन्स आहे किंवा टास्क आहे. आर्ट ऑफ मेकिंग थिंग सिम्पल, सायन्स ऑफ कीपिंग द इंटरेस्ट अलर्ट आणि टास्क ऑफ मेकिंग पर्सन टू लर्न. 3 Ds पैकी निदान 1 D जरी लक्षात राहिलं तरी चालेल. त्याचं पर्पज सांगा भाऊ. 3 Ds पैकी जे होतं ते लक्षात राहतं. तसं इव्हॅल्युएशन टाइप्स कुठल्या? डिझाईन, डेव्हलपमेंट, डिलिव्हरी. इव्हॅल्युएशन टाइप्स कुठले कुठले होते आपण म्हटलं? स्वसंवाद, सुसंवाद, आमटी, सगळं फॉर्मेटिव्ह, डायग्नोस्टिक जे होतं ते. आणि तो जो प्रॉब्लेम स्टेटमेंट होते ते कुठेतरी एके ठिकाणी आयडल लर्निंग प्रिन्सिपलला जरी कनेक्ट झाले तरी आपण ते शेवटी केले. असं सगळं आपण आज केलं. साठा उत्तराची कहाणी काय ते सफळ संपूर्ण झाली. समेटिव्ह. दॅट्स ऑल. दॅट फॅन्टॅस्टिक. बघ कसं परफेक्ट उत्तर आलं. एक्झॅक्ट उत्तर आलं बघ शब्द. तिची माझा एक शेवटचा प्रश्न आहे. हो काय काय. ऍक्च्युली बॉडी लँग्वेज आणि फॅसिलिटेशन हे सुद्धा आपल्याला शिकावं लागेल ना? हो, कारण बॉडी स्पीक्स. म्हणजे आता मी समजा सांगितलं, गंमत बघा कशी आहे ती. आता दिस इज रिअली रिअली अन इंटरेस्टिंग कन्सेप्ट. त्याच्याऐवजी मी असं म्हटलं, दिस इज रिअली रिअली अन इंटरेस्टिंग कन्सेप्ट. काय होईल? माझ्या भुवया जर का, आणि हे ठरवून वर करायला लागत नाही भुवया, आतून जर का आलं, दिस इज अन इंटरेस्टिंग कन्सेप्ट. म्हणजे कुमार गंधर्वांना कधीतरी कोणीतरी विचारलं होतं त्यांच्या मुलाखतीमध्ये, ते पक्का लक्षात आहे माझ्या. त्यांना त्या सुरेश खरेंनी विचारलं होतं की तुम्ही असे हातवारे वगैरे का करता गाणं गाताना? त्यावेळेला ते म्हणाले होते हातवारी करत नाही, हातवारे होतात, कारण गाणं आतून गायलं जातं. त्यामुळे बॉडी लँग्वेज जी आहे ना, जर का थॉट प्रोसेस सिस्टमॅटिक असेल तर बॉडी लँग्वेज तसं पाहायला गेलं तर फारसं शिकावं लागत नाही. ते येतेच. म्हणजे बॉडी ही साथीदार बनून जाते. मस्त आहे. आणि कन्फ्युज करायचं असेल तरी सुद्धा चालेल तसं. मग त्याही वेळेला बॉडी साथीदार देऊन जाते की अरे असा प्रश्न विचारतो पण हा गंडवतोय आपल्याला, अलर्ट राहायला सुद्धा असं. त्यामुळे अर्चना तुझा प्रश्न परफेक्ट आहे. बॉडी इज अ टूल. आणि याच्यामध्येच मी पुढे एक ऍड करतो डीजी की तुमच्याकडे असं बघत असेल एकदम रोखून, मॅडम जसं म्हणल्या मग दीपाली मॅडम की असं कॉर्नर कोणी ते करते, पण तेव्हा पण ते रोखून बघताय आणि तुमच्याकडे असं बघताय, यू गेट समटाइम्स काय होतंय, कशामुळे होतंय, बरोबर लक्ष आहे. इट्स रिअली अनकम्फर्टेबल. बोलण्याचा टोन तो बदलतो. The intention itself is to थँक्यू. disturb you. सर एक क्वेरी होती. हो विचार. आनंद सुधार बोलू का? हो बोल ना आनंद. सर हा विषय पुढे असा होतं का, म्हणजे कंडक्टिंग मीटिंग्स अँड कंडक्टिंग टीचिंग, कन्व्हिन्सिंग टू समवन अँड निगोशिएशन विथ द क्लायंट किंवा निगोशिएशन, हा विषय तिकडे पुढे जातो का? हो हो पुढे जातो. म्हणजे हे जंगल आहे सगळं. हे 4-5 वेगवेगळे व्हर्टिकल्स आहेत. होय. मीटिंग वेगळे, टीचिंग वेगळे, निगोशिएशन वेगळे आणि कन्व्हिन्सिंग वेगळे. तर हे व्हर्टिकल वेगळे, तर तिकडे हे लागू पडेल ना? अगदी खरं सांगायचं ना तर काय, एकाने धोतर नेसलाय, एकाने शर्ट पॅन्ट घातले, एकाने
जिम अपॅरल केलंय आणि एकाने असं छानपैकी झब्बा वगैरे घातलेला आहे. माणूस आतमधला एकच आहे. म्हणजे काय, तर या चारही भागांमध्ये देर इज अ ह्युमन ट्रान्झॅक्शन इन्व्हॉल्ड. इगो व्हर्सेस इगो हे सतत चालू आहे. इगो वाईट आहे म्हणत नाही, ह्युमन बिंग म्हटलं इगो. त्यामुळे तू निगोशिएशन कर, एखाद्याला शिकव, एखाद्याला मीटिंग घे किंवा एखाद्याला वेंडरला सांग. शेवटी काय, माझ्या मनात जे आहे ते पलीकडच्या माणसांनी समजावून घेतलं पाहिजे ही माझी इच्छा आहे जन्मापासून. मला भूक लागली म्हणून मी रडतोय हे मला कळाल, हे माझ्या आईला कसं कळत नाही असं मला लहानपणी पण वाटलं होतं. त्यावेळेची ती भाषा होती, आताची वेगळी भाषा आहे. मला जे मनात येत आहे ते पलीकडच्या माणसाला समजावं. पण लक्षात काय घ्यायचं की समजावून नाही देणार आहे मी त्याला, त्यांनी समजून घेण्यासाठी त्याला मी कसं तयार करणार आहे. त्यामुळे व्हर्टिकल वेगळे करायची गरज नाहीये. लर्निंग ऑब्जेक्टिव्ह वेगळे होऊ शकतील पण प्रोसेस वेगळी होणार नाही. की त्यांनीच समजावून घ्यायचं आणि त्याच्यासाठी मला तयार करायचं त्याला, की माझं डील त्यांनी समजावून घ्यायचं असेल तर मी तयार करेन. कंटेंट बदलतील पण इंटेंट बदलणार नाही. शेवटी तिथेच येऊन मिळतं सगळं. असं आहे. Process will not be changed. Okay. प्रोसेस अजिबात नाही. इंटेंटच बदलत नाही तर प्रोसेस कसा बदलेल. Okay. हे आपलं हॅलो PM डीजी, मला तुम्हाला अजून एक थांब सांगायचं एक की मिनिट, तुम्ही अमेय पाच- थांब. आनंदचं होऊ दे पूर्ण. अगदी एक मिनिट थांब, त्याला लेट हिम कन्क्लूड. अगदी एक मिनिट थांब. ओके, हा, म्हणजे आनंद. हा. PMP मध्ये आपलं कम्युनिकेशन आणि स्टेक होल्डर्सच्या हा. पुढे जाऊन आता आपण इथे ऍक्च्युअल ट्रेनिंग होणार. परफेक्ट. स्टेक होल्डर शेवटी काय करतो तेच ना, त्याला मला जे म्हणायचंय ते समजावून त्याला द्यायचं आहे मला त्याच्या पद्धतीने. एक्झॅक्टली, स्टेक होल्डर्स. ओके. बरोबर आहे. 7व्या अध्यायात श्रीकृष्णाने सांगितलंय 9 पद्धतीचे स्टेक होल्डर्स आहेत, पर्स्पेक्टिव्ह 9 पद्धतीचे आहेत, सुहृद, मित्र, उदासीन, असे वेगळे आहेत. ते समजून घ्यायचे आहेत मला पीपल पर्स्पेक्टिव्ह मध्ये. असं डीजी जिथे हा, आता पीपल आम्ही आले विचार. हा, sorry. जिथे पीपल आले तिथे ते येणारच ना. हो हो. आणि हा मला काय म्हणायचंय खेळच आहे समजून त्याचा. घे, हा खेळ आहे सगळा. बरोबर, सगळा खेळच येतो. म्हणून समजून द्यायला जायचं नाही, समजून कसं घे सांगायचं आणि सोडून द्यायचं. बरोबर, करेक्ट करेक्ट. फार एकदम मागे येता तुम्ही सगळ्या गोष्टीतून, फार मग बुद्धीत समत्व. हा, आम्ही आता विचार आणि मग आपण थांबूया. एक शेवटचे 2 प्रश्न घेऊ, थांबू 11 वाजले. हा, काय म्हणतोय आम्ही? हा डीजी, मला असं सांगायचं की तुम्ही ते जे 5 हे सांगितलेत पीपल, टाइम वगैरे, हो. तर त्यात तुम्ही म्हणाल की सगळ्याला इक्वल इम्पॉर्टन्स आहे. पण माझं थोडं मत वेगळं आहे. मला वाटतं पीपल हा सर्वात इम्पॉर्टंट पार्ट आहे, कारण का ते नसतील तर लेक्चर आणि हे बाकी सगळं होणारच नाही ना. क्या बात आहे, परफेक्टली ऑल राईट. मेन अगदी फोकस बरोबर. त्याच्यावर पाहिजे ना. तेच नसेल तर आपण घेणार कोणासाठी? ऍब्सोल्युटली. आता विचार करूया आपण. लोक आहेत पण त्यांना जे समजून घ्यायचंय तेच मी समजून देत नाहीये, मग लोक राहतील का? नाही. मग लर्निंग ऑब्जेक्टिव्ह पण महत्वाचं झालं. आणि लर्निंग ऑब्जेक्टिव्ह अचीव्ह करायचंय मला, पण टूल्स मी काहीतरी भलती सलती वापरतोय. लोक आहेत, मेथड्स आहेत, वेळ आहे, पण काहीतरी काय कुठली टूल काढली तू, ते व्हिडिओ दाखवायच्या ऐवजी काहीतरी तू काहीतरी म्हणजे आलं लक्षात की प्रत्येक गोष्ट महत्वाची आहे आणि त्याचा बॅलन्स साधणं म्हणजे बॅलन्सिंग 5 एलिमेंट्स आहे. एक्झॅक्टली असं ते आहे. त्यामुळे म्हणतोच ते बरोबर, फोकस पीपल, पण पीपलवर फोकस हवा म्हणून उरलेल्या 4 गोष्टींवर सुद्धा तितकाच फोकस हवा, नाही तर गडबड होते सगळी. त्या बॉडीचं एक्झाम्पल सारखं झालं. बॉडी मधले कुठला पार्ट इम्पॉर्टंट आहे म्हणतो. करेक्ट करेक्ट करेक्ट. चला, मजा आली की नाही आज? आता छान झालं का? खूप छान, खूप छान डीजे. थँक्यू व्हेरी मच. खूपच छान, खूप छान, मस्त मस्त. काही वाटलं खूप सहज सोप्या ह्याच्यात सगळ्यांना समजेल असं सांगितलं. खूप छान, खूपच छान, खूपच छान. खूप मज्जा आली. होमवर्क काय आहे? सहज वाटणारा विषय खूप वेगळ्या प्रकाराने समोर आला. आजचं होमवर्क काय आहे? फॅसिलिटेट या शब्दाचा अर्थ शोधायचा डिक्शनरी मध्ये. येस. हा, बस तेवढं करायचं. चालेल. ओके, गुड नाईट. सो मच. ओके डीजी, गुड नाईट. थँक्यू डीजी. गुड नाईट, गुड नाईट. गुड नाईट डीजी. गुड नाईट सर. गुड नाईट. बाय. गुड नाईट. गुड नाईट डीजी. गुड नाईट. बाय बाय, गुड नाईट. सब्जेक्ट पहिल्यांदाही कळाला, म्हणजे असा विचार कधी केला नव्हता की शिकायचं कसं
हे सुद्धा शिकवता आलं पाहिजे. हे सुद्धा एक हे आहे. आणि स्वतःला सुद्धा, लोकांना नाही, आधी स्वतःला मग लोकांना. नाही बरोबर. शिकायचं कसं. छान छान अमेय, मस्त. पण तुमची तयारीचं बघून आम्हाला पण आश्चर्य वाटलं. म्हणजे आता पण तुम्ही 9.5 तासाचं तुम्ही सांगितलं, म्हणजे आम्ही अजून किती प्रिपेअर केलं पाहिजे स्वतःला. लागले तेवढे. त्यामुळे आज आणि नाही, पण वाटतं पराग, निवेदिता, गीता सगळ्यांची मदत झाली, पण टीमवर्क आहे. फक्त ते शेवटी ते बसा लागतच ते. आणि ठरवलंच होतं आज मी बाकी काही घेतलं नाही, सगळे पुढे गेलं, मागे गेलं. आज फक्त हेच. एवढं तुम्ही उत्साह दाखवल्यानंतर कमीत कमी एवढं देणं मला, म्हणजे तेवढं द्यायलाच पाहिजे मी. येस, थँक्यू व्हेरी मच. गुड नाईट. थँक्यू. धन्यवाद सर. थँक्यू. बाय बाय. टेक केअर. सी यू सून. बाय बाय. बाय. भेटू रात्री. हो येस. फीडबॅक बराबर का प्लीज. हो. अच्छा. थँक्यू. बाय. टेक केअर. गुड नाईट. बाय बाय. थँक्यू डीजी. थँक्स शीतल. थँक्यू डीजी. बाय. बाय बाय.